हॅलो एव्हरीवन. आता जी गट क पूर्व परीक्षा होणार आहे, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे का आपल्याला जे काही जुने पेपर जे झाले गट कचे, तर ते थोडेफार डिस्कस करावे लागतील किंवा गट बचे सुद्धा डिस्कस करावे लागतील. आणि बऱ्याच जणांनी काय केलं होतं की मला मेसेज केला होता की सर पेपर कसा सॉल्व करायचा आणि लॉजिक वगैरे कसं लावायचं. आपण आता 2025चा जो गट कचा पेपर आहे, तर त्याचा पहिला पार्ट घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण हिस्ट्री आणि जिओग्राफी ह्या दोन गोष्टी कव्हर करणार आहे. आता तुम्हाला वेळ कसा मॅनेज करता यायला पाहिजे. तुमच्याकडे असतात 60 मिनटं. 60 मिनटं आहे तुमच्याकडं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहे आणि त्याच्यामध्ये काय हद्द अशी झाली की त्याच्यामध्ये 20 प्रश्न मॅथ रिजनिंगचे. आता हा टाईम मॅनेज होणं खूप अवघड आहे. मॅथ रिजनिंग जे आहे ना, तर तो खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक 17 ते 18 मार्क यायला पाहिजे. आपल्याला जर रिझल्टमध्ये यायचं असेल ना, खास करून मेन्सच्या 17 ते 18 मार्क यायला पाहिजे. प्रिलिमच्या रिझल्टला तुम्ही 15च्या आसपास आले तरी पण प्रिलिमचा रिझल्ट येऊ शकतो. आता तर येऊनच जाईन, कारण की जागा खूप जास्त आहे. त्याच्यामध्ये तलाठ्यात जागा ॲड झालेल्या आहे. पण तरीसुद्धा आपल्याला मेन्सच्या अँगलने विचार करायचा आहे. 17-18 मार्क यायला पाहिजे मॅथ रिजनिंग म्हणजे. मग त्यासाठी आपल्याला काय आहे की 20 प्रश्न आहे ना, तर तुम्ही काय करता माहिती आहे का, 15 ते 20 त्याला मिनिटं वेळ देतात आणि एवढ्या वेळामध्ये जनरली मॅथ रिजनिंग कंप्लीट होत नाही आपलं. हे ज्यांनी कोणी याची तयारी केली बँकिंगची, तर त्यांच्यासाठी सफिशियंट आहे. बँकिंगवाल्यांना हे मिनिटं खूप झाले, तर तेवढ्या मिनिटामध्ये ते सॉल्व्ह करतात. परंतु नॉर्मली आपल्याकडे मुलं बँकिंगकडून इकडे शिफ्ट झालेली दिसत नाही, काही नाही. मग त्यांच्यासाठी हे मिनिटं खूप अवघड होऊन जाते. माझ्यासाठी पण खूप अवघड होतं. मग आता मी काय करत होतो, की उरलेले जे 80 प्रश्न आहे, 20 सोडले तर, हे 80 प्रश्न मी अगोदर सॉल्व्ह करायला घेत होतो आणि त्याच्यामध्ये पण कोणता जे की लास्ट टाईम किंवा मी शेवटला कोणता सब्जेक्ट वाचलेला सगळ्यात शेवटला, तर तो सब्जेक्ट मी पहिला घेत असतो आणि तो सॉल्व्ह करत असतो. पण त्या म्हणजे त्या सब्जेक्टचे पहिले प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि एंडिंगला मॅथ रिजनिंग करायचं. तुम्ही पण काय करू शकता, ते फॉलो करू शकतात. आणि हे जे 80 प्रश्न आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, 30 ते 35 मिनिटं जे आहे ना, तर एवढ्या मिनिटामध्ये तुमचं जी-एस कंप्लीट व्हायला पाहिजे. बघा त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. मी तुम्हाला मागचं जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे, की 30 पेपर सॉल्व्ह व्हायला पाहिजे. परंतु ॲक्चुअली ते मिनिमम 30 पेपर आहे. मिनिमम 30 पेपर तुमचे सॉल्व्ह व्हायला पाहिजे तुम्हाला टाईम मॅनेज व्हायसाठी. कंबाईनचे प्रिलिम्स काढणं किंवा मग मेन्स काढणं, याच्यासाठी अभ्यास इम्पॉर्टंट आहे का? हो आहेच. परंतु त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट तुमची टाईम मॅनेजमेंट आहे. म्हणजे असे खूप जण आहे की त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे, परंतु ऐन त्यांना 1 तास मॅनेज झालेला नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांची काय प्रिलिम्स किंवा मग मेन्स उडालेली बघा. याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमचं टार्गेट ठेवायचं काय, की 30 ते 35 मिनिटं जे आहे, घड्याळाकडे बघत पेपर सोडायचा तो. 30 ते 35 मिनिटामध्ये तुमचा पेपर सॉल्व्ह व्हायचा पाहिजे. कितीपर्यंत? 80 क्वेश्चन्स. आणि त्याच्यानंतर जो उरलेला वेळ आहे 25 ते 30, आता हे व्हॅरी करू शकते. एखाद्याचं 22 मिनिटं, एखाद्याची 27 मिनिटं, एखाद्याचं 28, एखाद्याचं 25 मिनिटं, हे व्हॅरी करू शकतात. पण जनरली ट्राय करा, की एवढे मिनिटं तुम्हाला भेटले पाहिजे मॅथ रिजनिंगला. जेणेकरून काय आहे, की तुमचे जास्तीत जास्त गणितं सुटले पाहिजे. काय होतं, की मुलांनी काय करतात, मला सर 5च मिनिटं भेटले म्हणून माझ्याकडून 3च गणित सुटले गेले. 3च सुटले तर मग तुम्ही डायरेक्ट काय, की प्रिलिमचा जो कट आहे, ती जी रेस आहे त्याच्यात डायरेक्ट बाहेर पडलेला आहे तुम्ही. 3 प्रश्न नाही, तो 13 जरी म्हटले तुम्ही, तरीसुद्धा मी म्हणेन खूप कमी आहे. कारण की कॉम्पिटिशन कसं की जबरदस्त आहे. मग आपल्याला 13 जरी आले ना, तर ते सुद्धा काय आहे, की मॅथ रिजनिंगमध्ये खूप कमी आहे. जिथे तुम्ही जनरली 15 घेऊ शकता, तिथे तुम्ही 13 घेऊन राहिले, याचा अर्थ मागे आली तुम्ही खूप. तसे 3 म्हटलं ना, तर मग ते सॉल्व्हच नाही करू शकत आणि तशा मुलांची प्रिलिम्स किती मार्कनं उडती? 1-2 मार्कनं उडती. मग हे सफिशियंट आहे का 3? तिथे तर 7-8 मार्क पडले असते तरी निघले असते. म्हणून काय करायचं आपल्याला, 15 ते 30 काहीही करून टार्गेट ठेवा, की एवढे मिनिटं तुम्हाला त्या शेवटच्या 20 क्वेश्चनसाठी मिळाले पाहिजे. कारण की मॅथ रिजनिंग स्लो आहे आपलं खूप. जर मॅथ रिजनिंग खूप फास्ट असेल, तर इथं 15-30 ऐवजी मी इथं 20-25 करू शकतो किंवा 15-20 पण करू शकतो, जर खूप फास्ट असेल तर. काही जणांचं काय होतं, की मध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन आहे किंवा मग त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असतं. एम-एस-सी झालेलं असतं त्याच्यामध्ये मॅथेमॅटिक्समध्ये. तर त्यांच्यासाठी ठीक आहे, सफिशियंट आहे, की 15-20 मिनिटं. बाकीच्यांसाठी 25 ते 30 मिनिटं असायला पाहिजे. ओके, बेसिकली तुमचा एक असं टार्गेट पाहिजे. तुम्ही 80 मिनिटामध्ये 80 क्वेश्चन जे आहे ना, तर ते 30 ते 35 मिनिटामध्ये सॉल्व्ह करायला पाहिजे. हे एक टार्गेट ठेवा. त्याच्यानंतर काय करू आपण, डायरेक्ट आता पेपरला सुरुवात करू. पेपर कसा सॉल्व्ह करायचा. पहिला प्रश्न विचारला होता, हिस्ट्रीचा प्रश्न होता. त्यांनी विचारलं आहे, की 1915 मध्ये महात्मा गांधी ज्यावेळेस भारतामध्ये आले, त्यानंतर
पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी हाताळले होते. काय शब्द वापरला? आल्यानंतर. म्हणजे नंतर म्हणजे 15च्या नंतर. आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधीजी कधी आले? ते 15ला आले ते. त्याच्या अगोदर पण येऊन गेले होते, परंतु 15 नंतर ते कंटिन्यूअस भारतात राहिले. त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की 1915च म्हणतो. 9 जानेवारी हा जो दिवस आहे, 9 जानेवारी 1915, तर या दिवशी आले होते म्हणून 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस म्हटलं जातं. आणि आपण करंट अफेअर्समध्ये पाठ पण करत राहतो की ह्या वर्षी प्रवासी भारतीय दिवस कोण आहे. तर मग ह्या गोष्टी आपण पाठ करत असतो. ठीक आहे. आल्यानंतर म्हटले होते. आता 15 नंतर कोणत्या कोणत्या गोष्टी झालेल्या आहे. एक तर हा एकदम फुल टॉस प्रश्न आहे तुमच्यासाठी बरं का. पण तरीसुद्धा 15 नंतर कोणती झाली आहे? बिहारचं चंपारण मधील काय निळाचा प्रश्न होता. तर हा कधीचा आहे? तर हा 1917चा आहे. आपल्याला एक ट्रिक आहे बघा, चाक म्हणून. CAK. आता चाकमधलं सी म्हणजे काय? चंपारण. हे कधीचं आहे? 1917चं. आणि AK म्हणजे काय? अहमदाबाद आणि खेडा. तर हे कधीचे? चाक म्हणा किंवा केक म्हणा, काही ट्रिक असंच लक्षात ठेवली होती. 1918 आणि 1918. तर ही चाकची ट्रिक होती. याच्यामधलं सी म्हणजे काय? चंपारण आहे. चाक म्हणजे काय? चंपारण होतं. आणि ए म्हणजे अहमदाबाद नंतर खेडा, असा तो क्रम होता. पण त्यांनी काय दिलं होतं की बिहारमधील चंपारणमधील निळीचा प्रश्न कधी होता का? तर हो होता. ही पद्धत ॲक्च्युली तुम्हाला थोडी एक्सप्लेन करतो मी. याच्यामध्ये काय केलं जातं की जी काही बिहारमधली एक सिस्टीम होती बघा, 3 कठिया म्हणून. इथं लिहितो मी 3 कठिया. 3 कठिया सिस्टीम आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं की तुम्ही शेतीचे काय करायचे की 20 भाग करायचे आणि 20 पैकी 3 जे भाग आहे, तर ह्या भागावर तुम्ही काय करायचं? निळीची लागवड करायची. आणि तुमची इच्छा असून असं तुम्हाला लागवड करण्याची. मग काय? ही सक्तीची लागवड होती. मग ही 3 कठिया जी पद्धत होती ना, तर ह्या पद्धतीच्या विरोधात हा चंपारणमधला काय की एक सत्याग्रह त्यांनी केला होता. त्यानंतर खेडा सत्याग्रह आहे, तो 3 नंबरला येतो, पण यांनी 2 नंबरला घेतला. असो. शेतकऱ्यांचा शेतसाऱ्याचा प्रश्न होता. मग आता याच्यामध्ये काय झालं की अ, की एकदम दुष्काळ पडला होता आणि तरीसुद्धा दुष्काळ पडलेला असूनसुद्धा ब्रिटिश काय करत होते की शेतसारा भरा, शेतसारा भरा असं म्हणत होते. इथं शेतसाऱ्याचा प्रश्न होता बघा, शेतसारा. कधी दुष्काळ पडलेला असून सुद्धा. आणि मग गांधीजींनी नंतर सत्याग्रह केला होता आणि मग नंतर ब्रिटिशांनी ती काय सक्ती वगैरे मागे घेतली होती. तर ही 1918ची घटना आहे, म्हणजे 15 नंतरची. अहमदाबादचा त्याच्यामधलं काय की मजूर आणि मालकामधला जो काही संघर्ष होता, तर त्याच्या विरोधात सुद्धा काही त्यांनी सत्याग्रह केला होता. मग आता हे काय होतं की याच्यामध्ये मजूर आणि मालकामधले प्रॉब्लेम काय होते की मजुरांना खूप कमी पैसे दिले जात होते. मग गांधीजींनी ज्यावेळेस हा सत्याग्रह केला होता, त्यानंतर 35% वेतनवाढ त्यांनी मिळवून दिली होती मजुरांना. मग हा सुद्धा झालेला आहे. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, हे लक्षात ठेवा तुम्ही. हा खूप वेळा PYQ आलेला आहे. हे कधीचा आहे हो? 1909चा जो मॉर्लेमेंटो कायदा आहे, तर त्या कायद्यानुसार ही तरतूद होती. मग ड नाही पाहिजे, ड नाही पाहिजे, ड नाही पाहिजे, ड नाही पाहिजे, हे बरोबर आहे. आता एवढा सगळा आपला वेळ वाया घातलेला आहे. तर तुम्हाला काय करणं आहे, याला स्पीडमध्ये वाचणं आहे. 1915 नंतर म्हटले होते ना, स्पीडमध्ये काय आहे की हा चंपारण दिसतंय, खेडा सत्याग्रह दिसतंय, अहमदाबाद दिसतंय. अहमदाबादचं आपल्याला माहिती आहे एवढं तर वाचलेलं आहे आपण. आणि स्वतंत्र मतदारसंघ दिसतं. हे एकदम क्लिक होऊन जातं की 1909चं आहे. पहिले मग 1909चं आहे ना, तर मग कट करीत जायचं आणि डायरेक्ट सगळे ऑप्शन कटले. जेव्हा सगळे ऑप्शन कटतील तुमचे, त्यावेळेस काय की समजून घ्यायचं तुमचं उत्तर आलेलं आहे. मग लगेच काय करायचं? गोल करायचं. मग बाकीची वरची वाचायची गरज नाही, काही नाही. जर सगळे ऑप्शन कटले नसते ना, तर मग आपल्याला कदाचित मधलं एखादं सेंटेन्स वाचावं लागलं असतं. असा काय होऊन जाईल? तुमचा टाईम कमी होऊन जाईल. त्यानंतर 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवर मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? आता हा कोणीच वाचलेला नाहीये. कोणीच वाचलेलं नाहीये. म्हणजे मला वाटतं की याला कदाचित गाठाळ सरांच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. परंतु याला अपेक्षित नाही तुम्ही पाठ करणं. तुम्हाला नावं लक्षात पण नाही राहायचे. कारण का की यांच्यामधले काय आहे की वि. स. पागे यांचं नाव फेमस आहे. तर तुम्ही हे नाव लक्षात ठेवू शकतात. पण बाकीच्यांचं नाव काय? तर ते नाही होऊ शकत. आता इथून पुढं तुम्हाला हे नावं लक्षात ठेवावं लागेल, कारण की PYQचा डाटा आहे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की 200 PYQ करायचे डेली आणि आपल्याला PYQचा डाटा चांगला करायचा. आता इथून पुढच्यासाठी तुम्हाला हा डाटा झालेला आहे आणि हा PYQ झालेला आहे. पण ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस तर नव्हता ना तो. मग त्यावेळेस कसा सोडला असता? तासगाव मामलेदार कचेरीवर मोर्चाचे नेतृत्व कोणी केलं होतं? तुम्हाला काही माहीत नाही कोणी केलं आहे म्हणून. जेव्हा तुम्हाला माहीत नाही, त्यावेळेस काय करायचं की जास्तीत जास्त लोकं इन्क्लूड करायचे. जास्तीत जास्त इन्क्लूड करायचे म्हणजे कोण? की याच्यामध्ये काय आहे की याच्यात 2 जण आहे बघा. म्हणजे कुऱ्हाडे आणि पागे. याच्यात 3 जण आहे. परत याच्यात 2 जण आहे आणि याच्यात काय वरीलपैकी सर्व आहे. मग आता जास्त कशात आहे? याच्यात 4 जण आहे, याच्यात 3 आहे. मग हे घेऊन जायचं आणि तुम्ही 4ला गोल मारायचं. 4लाच गोल मारायचं. तुम्हाला माहीत नाही ना, तर असं नाही म्हणायचं की सर मला माहीत नाही म्हणून सोडून द्या तुम्ही. सोडून द्यायचा नाही. 100 पैकी 100 अटेम्प्ट व्हायला पाहिजे. पहिलं तुमचं टार्गेट असं आहे की 100 पैकी 100 तुमचे अटेम्प्ट व्हायला पाहिजे. काय तुक्का मारायचा मारून यायचा, पण गोल करून यायचा.
तुम्हाला बेस्ट जो वाटेल तो गोल करायचा. आणि तुम्ही जर म्हटलं सर मला 2 वाटले तर ठीक आहे 2 करू शकता. पण आता इथून पुढे लक्षात ठेवा तुम्ही, की जेव्हा तुम्हाला कोणती गोष्ट माहीत नाही आहे त्यावेळेस चुकीची करायची नाही. माहीत नसेल तर चुकीचं कधीच करायचं नाही. त्याला बरोबरच गृहीत धरायचं आणि घेऊन जायचं. मग आता हे वरीलपैकी सर्व मारायचं. आयोगाने सुद्धा काय वरीलपैकी सर्व दिलेलं आहे. आणि परत एकदा तुम्ही काय की वरीलपैकी सर्वच मारणे. आता हे जे मामलेदार कचेरी ना कचेरीचे जे मोर्चे होते ना तर ते नॉर्मली सातारा सांगली भागामध्ये भारत छोडोच्या आंदोलनाच्या वेळी झालेले होते. त्याला डाटा बनवा आता आणि डाटामध्ये तुमचे ते नावं लक्षात ठेवा. खालीलपैकी वर्णनावरून समाजसुधारकाला ओळखा. तर असा एक प्रश्न तर नेहमी येतो महाराष्ट्रात समाजसुधारकाच्या बाबतीत. आणि तुम्हाला मी लास्ट टाईम ज्यावेळेस एक 75 दिवसाचे नियोजन करा किंवा 85 दिवसाचे नियोजन करा असं व्हिडिओ बनवले होते. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे की वृत्तपत्र जे आहे ते फॅक्च्युअल गोष्टी आहे तर ते पाठ करावं लागतात आपल्याला. आणि आपल्याला हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न वृत्तपत्रानुसारच सुटला असता. त्यांनी विचारलं ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र डॅश डॅश यांनी काढले किंवा त्यांनी काढले म्हणजे त्या समाजसुधारकाने वाढले. तुम्ही हे वाचल्या हा PYQ वाचल्या कळायला पाहिजे. हे कृष्णाजी रानडे. कृष्णाजी रानडे. तर मी डे म्हणून प्रकाश लक्षात ठेवलं होतं आणि कृष्णा काय करतो आपल्याला ज्ञान देतो असं लक्षात ठेवलं होतं. मग कृष्णाजी रानडे ज्ञानप्रकाश हे कृष्णाजी रानडे ऑप्शनमध्ये ऐकते नाही आहे. वरीलपैकी सर्व मारून यायचं. हा एकदम बेसिक प्रश्न आहे. PYQ खूप वेळा म्हणून त्यांनी उत्तर 4 दिलेले आहे. आपण इथपर्यंत आलो नसतो जर ज्ञानप्रकाश ऐवजी रॅन्डम कोणतं तरी वृत्तपत्र आहे आणि तुम्हाला माहीतच नाही आहे त्यांचं नाव काय आणि एकदम रॅन्डम आहे एकदम. ते कुठंच वाचलेलं नाही तुम्ही, कोणीच वाचलेलं नाही आहे. मग त्यापैकी कधीच वरीलपैकी सर्व नाही मारायचं. परंतु हे वृत्तपत्र रॅन्डम नाही आहे. हे वृत्तपत्र खूप वेळा PYQ आले आणि तुमच्या डाटामध्ये आहे. तुम्ही कोणतं पण पुस्तक घ्या मार्केटमधलं आणि त्याच्यामध्ये हे वृत्तपत्र असणारच. म्हणून काय करायचं की हे आपल्याला पाठ पाहिजे. खाली वाचायची गरज नाही. JPची पदवी भेटली राव बहादूर संगीताच्या विषयाची आवड होती. आता हे बंकस आहे. तर त्यांना आवड कशाची होती आपल्याला काय माहिती. संगीत विषयाची आपण कधी ऐकले का गाणे वगैरे किंवा कुठं वाचलंय का. तर अशा गोष्टी वाचत नाही. त्यांना दूध आवडत होते असं पण एकदा विचारलं होतं. सॉरी दूध आवडत नव्हते. तर असं पण विचारलं होतं. ते आपल्याला काय माहिती त्यांच्यासाठी. तर त्यावेळेस काय होतं की ज्यावेळेस तुम्हाला की असं काही वृत्तपत्र विचारलं जे काही माहीतच नाही आहे तर त्या टायमाला तुम्ही 4 नाही मारायचं. पण हे PYQ आहे म्हणून तुम्ही 4 मारायचं. हा तुमचा काय की चौकटीचा भाग आहे बघा. तुमची एक फिक्स चौकट करून ठेवायची ज्याच्यामध्ये काय आहे की PYQ बेस तुमचं ॲनालिसिस पाहिजे. मग आता बाबा पदमनजी जर बघितले ना तर हे कोण होते. हे जर बघितलं तुम्ही यांनी यमुना पर्यटन लिहिलं होतं बघा. यमुना पर्यटन हा एक PYQ आहे. आणि त्यासोबतच त्यांनी ज्ञानोदयमध्ये पण काही काळ लेखन केलं होतं. ज्ञानोदय याच्यामध्ये लेखन केलं होतं त्यांनी. आणि विष्णू शास्त्री पंडित जे आहे ना तर यांनी इंदू प्रकाश लिहिलं होतं. याच्यामध्ये कन्फ्यूज होते बरेच जण. इंदू प्रकाश कोणी केलं. मग मी कसं सांगितलं तुम्हाला की कृष्णा काय करतो की आपल्याला ज्ञान द्यायचं काम करतो. विष्णू शास्त्री पंडित जर म्हटलं तर यांनी इंदू प्रकाश लिहिलं होतं. मग तुम्हाला सर हे पण देवच आहे ते पण देवच आहे. असं लक्षात ठेवा कृष्ण आपल्याकडे प्रत्यक्षात आले होते आणि अवतार घेऊन आणि ज्ञान दिलं होतं यांनी नोंद दिलं. तर मग तसं तुम्ही पाठ करू शकता. नंतर गोपाळ हरिदेशमुख जे आहे ना तर यांना लोकहितवादी म्हटलं जातं. तर यांचं वृत्तपत्र कोणतं होतं प्रभाकर. त्यानंतर पुढचा प्रश्न शारदा सदन. आता त्यांनी स्त्री समाजसुधारक वरचं काय की पुरुष समाजसुधारक होते. खाली परत एकदा स्त्री समाजसुधारक विचारले. शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. हे बघा हे विचारलं त्यांनी आणि हा खूप वेळा PYQ आहे. तर जसा वरचा चौकटीच भाग होता तुम्हाला म्हणलो मी PYQ का बरं इम्पॉर्टंट आहे. तुमचा अदर कॉन्टेंट तुम्ही काय करता सर मी बाकीचा कॉन्टेंट चांगला करतो तसं म्हणतो. परंतु बाकीचं कॉन्टेंट करायच्या नादामध्ये तुम्ही असं कॉन्टेंट करायचा प्रयत्न करता की जो पेपरलाच येत नाही काही नाही. तुम्ही पहिले PYQ पाठ करायचे. हा परत एकदा PYQ आहे. आर्य महिला समाज म्हटल्या तुम्हाला रमाबाई रानडे आठवायला पाहिजे. मग आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात सक्रिय सहभागी होत्या. 1913 सेवेच्या कार्यासाठी त्यांना सरकारने काय केलं होतं की कैसरी हिंद पदवी दिली होती. तर हे पाठ नाही मुलांच्या पण हे पाठ आहे. हे PYQ आहे. खालचं पाठ नव्हतं. कैसरी हिंद भेटले. आता हे आपल्यासाठी डाटा बनला. आपल्यासाठी आता ही चौकट बनली. 1894 साली त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब स्थापन केला होता. इयर पण आपल्याला माहीत नाही काही नाही. किंवा खाली बऱ्याच जण काय होतं की हिंदू लेडीज सोशल क्लब ही स्थापना केली हे पण माहीत नाही बऱ्याच जणांना. तर ठीक आहे पण हे माहीत असताना हा PYQ आहे. तर आपल्याला काय करायचं की हा डाटासुद्धा लक्षात ठेवायचा. आणि त्यांना आर्थिक पाठबळ कोणी दिलं ठाकर सी टाटा या कुटुंबियांनी त्यांना काय आर्थिक पाठबळ दिलेलं होतं. आता ही 11th हिस्ट्री जी आहे ना तर ओल्ड हिस्ट्री तुम्हाला मी याच्यामध्ये लेक्चरमध्ये सांगितलेलं की हिस्ट्रीमध्ये 11th हिस्ट्रीला तुम्ही एक प्रायोरिटीला ठेवा. तर हे 11th हिस्ट्रीमधून तुम्हाला हा डाटा मिळून जातो. पण तरीसुद्धा काय PYQ हा सुटून जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील 1857 उठावा संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे.
हा प्रश्न आहे ना, तर हा प्रश्न 11वीच्या हिस्ट्रीमधून आला होता. आणि याच्यामध्ये काय आहे, की 11वीच्या हिस्ट्रीमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, तर त्या बारीक गोष्टी याच्यामध्ये एकदम चुकीलेल्या आहे त्यांनी. त्यांनी विचारलं कोणते विधान बरोबर आहे. आता सातारचे छत्रपती प्रतापसिंग यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अवितरित प्रयत्न केले होते. आता हा PYQ आहे. रंगराव पागे असं नाव नसून तर ते काय रंगो बापूजी गुप्ते असं त्यांचं नाव होतं. काय नाव होतं त्याचं? रंगो बापूजी गुप्ते. हे नाव तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल. PYQ मध्ये पण काय खूप वेळा विचारलं होतं. तर यांनी प्रयत्न केले होते बघा. रंगो बापूजी गुप्ते जे होते यांनी प्रयत्न केले होते आणि कोल्हापुरामध्ये 31 जुलै 1857 रोजी 21व्या आणि 27व्या तुकडीतील शिपायांनी बंड केले होते. आता याच्यामध्ये काय केलं त्यांनी खूप बारीक चुकवलेलं आहे. बारीक कसं 27वी तुकडी जी आहे तर हे 11व्या हिस्ट्रीमध्ये दिलं होतं आणि ज्यावेळेस मी 11वी हिस्ट्रीचं लेक्चर घेतलं होतं त्याच्यामध्ये पण सांगितलेलं आहे की आपल्याला काय करायचं की जी 11वीची हिस्ट्री आहे तर त्याच्यामधले मायन्यूट जी डिटेल्स आहेत त्या सुद्धा करावे लागणार आहे महाराष्ट्राच्या अँगलने. तर ही 27 सुद्धा पाठ करावं लागेल. हे 27 काय आहे की म्हणजे तिथं 27 हा फक्त एकमेवच आकडा दिला होता तिथे. मग काय करायचं तुम्हाला 28 21 काय करायचं 27वी तुकडी आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून हे दोन विधान चुकीचे आहे. पण चुकीचं आहे, ब पण चुकीचं आहे. आता खूप जणांना कळून जाईल, कळणं खूप अवघड होऊन जातं. मग त्यानंतर काय आहे की नरगुंदच्या भावे संस्थानिकांचा दत्तक पुत्र अमान्य झाल्याने त्यांनी काय केलं होतं की मे 58 मध्ये बंड केली. ते आपलं माहीत नाहीये. पण हे माहिती आहे की नरगुंदचे भावे होते हा खूप वेळा PYQ होता. मी याला गृहीत धरायचं बरोबर हे डेटवर चुकीचं करणार नाही आणि आपल्याला माहीत नाहीये. 11 एप्रिल 1858ला काय झालं होतं आंबापानी लढाईमध्ये भिल्लांचा पराभव झाला होता. तर हे पुस्तकात दिलं आहे आपल्याला. पण तरी याच्यामध्ये डेटला तुमच्या पाठ नसती तर मग त्याला पण गृहीत चुकीचं करायचं नाही की नाही याला चुकीचं करायचं नाही याला चुकीचं करायचं नाही. मग उत्तर आपलं आहे कड. आता बाकीचं म्हणजे सर आम्ही हे वाचलेलं नाही आहे आम्हाला माहीत नाही 11वीची हिस्ट्री वाचलेलं नाही आहे. तर मग आता तुम्ही आता वाचून घ्या आणि जर वाचली नसती तर तुम्ही हे उत्तर मारून यायचं. हे उत्तर दिलं आयोगाने. पण वाचलं नसेल तर हे उत्तर मारून द्यायचं का? कारण की तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे जर तुम्हाला माहीत नाही आहे तर चुकीचं करायचं नाही. आणि त्यावेळेस तुम्ही विधान चुकीचं करायचं नव्हतं आणि तुम्ही 4 मारून यायचं तुम्ही चुकले पाहिजे. पण ज्यांनी हिस्ट्री वाचलेलं आहे 11वीचं त्यांनी काय की हा प्रश्न बरोबर आणलेला आहे. माझ्या स्वतःच्या मित्रांनी बरोबर आणलेला आहे हा प्रश्न. तर ही तर काय आहे की 21 ऐवजी 27वी तुकडी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886ला कलकत्त्याला झालं होतं. त्यांनी आता अधिवेशन विचारले ते दुसरे, तिसरे, चौथे आणि 5वे असे अधिवेशन विचारले ते. तर हे पहिले 5-6 अधिवेशन आहे का ते खूप वेळा विचारलेले म्हणजे रटाळ क्वेश्चन बनला तो एकदम की त्यांनी हे अधिवेशन ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असं खूप वेळा विचारलं होतं. मग 86ला जे अध्यक्ष होते ना तर ते होते दादाभाई नौरोजी होते बघा कलकत्त्याला. मग आता तुम्हाला 86 कलकत्ता हे पाठ असेल फुलटॉस प्रश्न आहे हा सुद्धा. त्यानंतर 87ला मद्रासमध्ये बदरुद्दीन तय्यबजी जे होते तर हे पहिले मुस्लिम होते ते अध्यक्ष बनले होते 87ला. आणि अलाहाबादला जे होते 88ला तर हे जॉर्ज जूल होते. मी याला 4 जूल म्हणून पाठ केलेलं आहे. 4 जूल मग 4 नंबरचे ते तर जॉर्ज जूल होते ते. आणि 89ला मुंबईला अधिवेशन भरलं होतं तर त्यावेळेस विल्यम वेडरबर्न हे अध्यक्ष होते आणि वेडरबर्नमध्ये 5 बघा. तर मी 5 लक्षात ठेवलं होतं की वेडरबर्न हे 5. कधी कधी मी यांच्यामध्ये कन्फ्यूज होतो पहिले पण असं याच्यानंतर कधी कन्फ्यूज झालेलं नाही आहे. मग 89ला टिळक वगैरे सामील झाले होते काँग्रेसमध्ये आणि वेडरबर्नच्या पिरियडमध्ये झाले होते. मग आपल्यासाठी काय आहे की अधिवेशन कोणते कोणते करायचे तर ती एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सगळे जे अधिवेशन पाठ नाही करायचे. मी काय केलेलं आहे की लिस्ट घेतलेली आहे. तर मी काय एकदा वाचून घेतो आणि तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि हे नोट डाऊन करून ठेवू शकता. तसं मी PDF पण टाकतो आपल्या ग्रुपवर याची. पण व्हिडिओ पॉज करून तुम्ही याला नोट डाऊन करून ठेवायचा प्रयत्न करा. आता 85चं जे पहिलं अधिवेशन होतं तर ते विमोचंद्र बॅनर्जी होते तर त्यांच्या अध्यक्षतेखाली जात होतं. बॉम्बेला कॉलरा जो होता ना कॉलराची साथ आली होती पुण्याला तर मग त्याच्यामुळं बॉम्बेला हे अधिवेशन झालं होतं. बॉम्बेमध्ये फर्स्ट सेशन होतं त्याच्यामध्ये 72 डेलिगेट्स होते आणि हे किती 28 डिसेंबरला झालेलं होतं. हे इंग्लिशमध्ये आहे. मी इंग्लिशमध्येच काढलं त्याला. पण याला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला तेवढी इंग्लिश कळून जाते आणि एवढी काही हार्ड इंग्लिश पण नाही याच्यामध्ये. फक्त नाव आहे बघा. 86ला कलकत्ता अधिवेशन दादाभाई नौरोजी हा प्रश्न येतो. 87ला बदरुद्दीन तय्यबजी होते हे पहिले मुस्लिम प्रेसिडेंट होते. त्यानंतर अलाहाबादला 88ला भरलं होतं आणि जॉर्ज जूल होते त्याला 4 जूल म्हणून पाठ करतोय आपण. इंग्लिश प्रेसिडेंट होते पहिले ते. नंतर विल्यम वेडरबर्न होते. फर्स्ट टाइम 6 वुमन डेलिगेट्स अटेंडेड आणि टिळक सुद्धा ह्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा गेले होते. त्यानंतर
कलकत्ता अधिवेशन भरलं बघा 90ला. फिरोजशाह मेहता होते आणि कलकत्त्याचं काय आहे, की फर्स्ट लेडी ग्रॅज्युएट होत्या त्या कादंबिनी गांगुली होती बघा. तर यांनी हे 90चं अधिवेशन त्यांनी अटेंड केलं होतं. फिरोजशाह मेहता होते. अगोदर 89ला 6 लेडीज आल्या होत्या आणि त्यानंतर मग कलकत्त्याचे आहे म्हणून हे ते म्हणले, की मला सोपं पडलं कलकत्त्याला यायला, तर पुढच्या वर्षी येते म्हणे मी. तर मग ह्या पुढच्या वर्षी गेल्या होत्या आणि ते पहिल्या म्हणजे पहिल्या ग्रॅज्युएट लेडी होत्या त्या. त्यानंतर 96ला डायरेक्ट 96 हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. 96 काय झालं होतं, रहीमतुल्ला सयानी होते बघा. तर ते अध्यक्ष होते. याच्यावर प्रश्न आलेला आहे 96ला. कलकत्त्यालाच भरलं होतं. त्याच्यामध्ये नॅशनल सॉन्ग वंदे मातरम हे गाणं म्हटलं होतं बघा. नॅशनल सॉन्ग वंदे मातरम कधी म्हटले होते, तर हे 1896ला म्हटलं होतं किंवा त्यांनी एक प्रकारे ॲक्सेप्ट केलं होतं हे विचारलं जातं आणि हे आपल्याला माहिती आहे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं होतं. त्यानंतर 1901ला कलकत्त्याला काय आहे, की दिनशा वाच्छा होते. तर हे पहिल्यांदा गांधीजी अपियर झाले ते काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवर 1901ला. याला थोडी प्रायोरिटी कमी देऊ, याच्यावर आलेला नाही प्रश्न, पण गांधीजी अपियर झाले होते म्हणून ती गोष्ट घेतली होती इथं. 1905ला गोखले होते बघा. याच्यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे. 5ला गोखले होते. तर त्यांनी काय की एकदम फॉर्मल प्रोक्लेमेशन होतं स्वदेशी मुव्हमेंटचं. म्हणजे काय स्वदेशीची चळवळ होती आपली. तर त्या चळवळीचा पहिल्यांदा याच्यामध्ये काय आहे, की एक प्रकारे त्यांनी जाहीर करून टाकलं होतं. तर आपल्याला माहिती 5ला बंगालची फाळणी झाली होती. मग त्या पिरियडमध्ये स्वदेशी मुव्हमेंट ही जी होती ना, तर ती पीकवर होती बघा आणि ते कुठं भरलं होतं, बनारसला भरलं होतं. 1906ला कलकत्त्याला दादाभाई नौरोजी होते आणि त्यांनी काय आहे, की रेझोल्युशन होते ना, स्वराज, बॉयकॉट मुव्हमेंट, स्वदेशी ह्या गोष्टी त्यांनी काय नॅशनल एज्युकेशन ह्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या. ठीक आहे. हे वरचं खालचं काय की थोडंफार सेमच आहे. तर मग हे पाठ नाही केलं तरी चालतंय. पण स्वदेशी मुव्हमेंट ह्या पिरियडमध्ये आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा. बघा बॉयकॉट मुव्हमेंट असो, स्वदेशी मुव्हमेंट असो ह्या पिरियडमध्ये आहे. 1907ला हे खूप इम्पॉर्टंट आहे. सुरतची स्प्लिट झाली होती. सुरत काय झालं होतं, की दुभंगलं होतं. म्हणजे काँग्रेस काय झालं होतं, की दुभंगलं होतं. मग याला सुरतची स्प्लिट म्हणलं जातं. रास बिहारी घोष हे नावच कळत नाही बऱ्याच जणांना. रास बिहारी घोष हे नाव पाठ करा तुम्ही बरं का. इथं दादाभाई नौरोजी किंवा गोखले मारून येतात मुलं. हे नाव बऱ्याच जणांना कळत नाही कारण की रासबिहारी घोष जे येतात ते इथंच येतात. शक्यतो दुसरीकडे आपल्याला कुठे वाचायला भेटत नाही की. सुरतचं अधिवेशन झालं होतं आणि याच्यामध्ये काय काँग्रेस काय झालं होतं, स्प्लिट झाली ती म्हणजे विभागली होती. मग याच्यामध्ये काय की एक मॉडरेट्सकडून गोखले होते आणि अदर एक्स्ट्रीमिस्टच्या अँगलने जर विचार केला तर टिळक होते. म्हणजे मवाळ गटाकडून टिळक होते आणि मॉडरेट जो गट आहे त्याच्याकडून कोण होते, गोखले होते. त्यानंतर पुढचं 11चं अधिवेशन होतं. याच्यामध्ये आपण नॅशनल अँथम गायली होती बघा 1911मध्ये. जनगण मन जर विचारलं तुम्हाला कधी गायलं होतं, जनगण मन एकामागे एक आलेलं वाटतं आपल्याला, ते एक एक असं लक्षात ठेवा. मग ते तुम्हाला कळून जाईल की 1911ला काय आणि 96 काय, तर मग 1896 काय, तर मग याच्यामध्ये फरक तुम्हाला तो कळायला पाहिजे. जनगण मन मग एक 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 या अँगलने तुम्ही काय करा, त्याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. भीषण नारायण दास, ठीक आहे, नाव पाठ नसेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही. लखनौ अधिवेशन होतं 16चं. लखनौ असं कोण म्हटलं तर हे टिळक म्हटलेत त्याला. आणि याच्यामध्ये काय झालं होतं, हे सुरतच्या विरोधात आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये जॉईंट सेशन झालं होतं मुस्लिम लीगसोबत आणि मॉडरेट आणि एक्स्ट्रीमिस्ट जहाल आणि मवाळ जे गट आहे तर ते परत एकदा काय झाले, एकत्र झाले होते आणि सोबत जेऊ म्हणे आपण डबा गाव म्हणे. 1917मध्ये कॅलकटा, याच्यामध्ये काय की ॲनी बेझंट हे पाठ करावं लागेल तुम्हाला. 1917चं काय, कोलकात्याला ॲनी बेझंट ज्या होत्या त्या पहिल्या वुमन प्रेसिडेंट बनल्या होत्या. कधी, 17मध्ये बनल्या होत्या. 1919ला अमृतसरला मोतीलाल नेहरू होते आणि ते काय झालं होतं की काँग्रेसने खिलाफत मुवमेंटला इथं प्रोत्साहन दिलं होतं 1909ला. 1920ला लाला लजपत राय हे अध्यक्ष होते आणि महात्मा गांधीजींनी काय केलं होतं की नॉन कोऑपरेशन मुवमेंट जी होती, की रेझोल्युशन जो होता पहिले, तर तो ह्या अधिवेशनामध्ये गेला होता. हे कलकत्ता अधिवेशन त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर वीर राघवाचारी आहे. ठीक आहे, या पहिले हे पाठ करा, याला प्रायोरिटी थोडी कमी द्या, याला नंतर पाठ करू शकता तुम्ही. नंतर गयाचं अधिवेशन शक्यतो नका करू, याला नका करू गयाचं अधिवेशन. 23चं नका करू. यंगेस्ट प्रेसिडेंट म्हणले ते, पण मला नाही वाटत त्याचे प्रश्न विचारले जाईल. हे अधिवेशन 24चं हे विचारलं जाईल. महात्मा गांधी हे अध्यक्ष होते आणि बेळगावला भरलं होतं बघा ते. ओनली सेशन प्रिसाइडेड ओव्हर बाय महात्मा गांधी. महात्मा गांधी एकमेव सेशनला होते. तर ते म्हणजे काय, 24चं याच्यावर प्रश्न विचारला जाईल. आणि 25चं का बरं, या पहिल्या भारतीय वुमन होत्या. 17 जर विचारलं तर आपल्याला ॲनी बेझंट सांगता येईल, त्या पहिल्या वुमन होत्या. आणि हे कानपूरला कोण, सरोजिनी नायडू होत्या, पहिल्या भारतीय वुमन होत्या. 27चं एम ए अन्सारी नका पाठ करू. 28चं मोतीलाल नेहरू हे इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये काय की फर्स्ट ऑल युथ काँग्रेस त्यांनी फॉर्म केली होती, कलकत्त्याला भरलं होतं. नंतर लाहोर अधिवेशन 29चं वडील आले, त्याच्यानंतरच काय की मुलगा सुद्धा आला, जवाहरलाल नेहरू, लाहोरचं अधिवेशन होतं.
हे पण इम्पॉर्टंट आहे. हे इम्पॉर्टंट का बरं आहे, की आपण घटना ही जी आहे ना, तर 26 जानेवारीला स्वीकारलेली आहे. त्याच्यामागचं रिझन काय होतं, तर हे सेशन होतं बघा 1929चं. 1929च्या सेशनमध्ये सांगितलं, की 26 जानेवारी 1930ला आम्ही काय करू, इंडिपेंडन्स डे असा घोषित करणार आहोत. मग याच्यामध्ये काय आहे, की सिव्हिल डिसोबिडियम मूव्हमेंट जी होती, तर ती लॉन्च करण्याचं त्यांनी विचार केला होता आणि इंडिपेंडन्स घोषित करायचा प्रयत्न केला होता 26ला. मग 26 तारखेला आम्ही इंडिपेंडन्स घोषित करू, असं 29ला म्हणले होते. आणि म्हणूनच आपण 26 जानेवारी 1950 मध्ये काय केलंय, आपण घटना अंमलात आणलेली आहे. मग 26 जानेवारीच का, त्याच्या मागचं रिझन कोणतं होतं, हे लाहोर अधिवेशन होतं. पूर्ण स्वराजचा रेझोल्युशन पास केला होता. ठीक आहे, हे एक इम्पॉर्टंट आहे. नंतर कराची अधिवेशन आहे बघा, आणि याच्यामध्ये वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष होते. हे पण इम्पॉर्टंट आहे. आणि हे 31ला मी अधिकार म्हणून पाठ करतो. हे अवनी वाटतंय का, अधिकार, हे झाला अधिकार. हे अवनी वाटतंय म्हणून मी याला म्हणतो फंडामेंटल राईट्स आहे, अधिकार आहे. अधिकारचा रेझोल्युशन विचारला जाईल ना, 1931ला आहे. आणि हे कोण होते अध्यक्ष, वल्लभभाई पटेल हे होते. त्यानंतर लखनौला जवाहरलाल नेहरू होते. ठीक आहे, त्याला तुम्ही प्रायोरिटी कमिटीत ठेवा. त्याने सोशलिस्ट जो आयडिया होता ना, तर ते आयडिया पुश करायचा प्रयत्न केला होता. नंतर फैजपूरचं अधिवेशन होतं, फर्स्ट सेशन इन विलेज. तर हे कट करा, मला वाटतं बेळगावला पाहिजे इथं, हे कट करा, हे पाठ नका करू. त्यानंतर 38ला हरिपूर अधिवेशन होतं. हां, हे विचारलं जातं, हरिपूर अधिवेशन आणि त्रिपुरी अधिवेशन जे होतं ते दोन्हीवर विचारलं जातं. 38ला अगोदर हरिपूर अधिवेशन होते, सुभाषचंद्र बोस होते. आणि त्यावेळेस नॅशनल प्लॅनिंग कमिटी काय झाली होती, की फॉर्म झाली होती. आणि जवाहरलाल नेहरू याचे अध्यक्ष होते. कशाची, ह्या कमिटीचे. आणि ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते. हे तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये देसले सरांच्या पुस्तकामध्ये वाचलं असेल बघा. त्याचे अध्यक्ष कोण होते, बोस होते. आणि अधिवेशनाचे अध्यक्ष म्हटलं तर बोसचे. पण जी कमिटी फॉर्म झाली होती नॅशनल प्लॅनिंग कमिटी, नंतर आपण प्लॅनिंग कमिशन काढलं होतं बघा 50मध्ये, तर ही प्लॅनिंग कमिटी जी होती त्या कमिटीचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. हे तुम्ही डिस्टिंग्विश करून ठेवा, त्याच्यामधला फरक लक्षात ठेवा. नंतर त्रिपुरी अधिवेशन आहे. तुम्हाला सर कन्फ्यूज होतो आम्ही, पहिले हरिपूर आलं, त्रिपुरा आलं, अल्फाबेटिकल ऑर्डरने लावा त्याला. नंतर त्रिपुरी आहे, याच्या अगोदर येईन, टी नंतर येईन. त्रिपुरी अधिवेशन होते. आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला होता, की गांधीजी होते, त्यांनी पट्टाभी सीतारामय्या जे आहे तर त्यांना सपोर्ट दिला होता. आणि बघा, गांधीजींचा यांना सपोर्ट असून सुद्धा, ते एकदम ओपन सपोर्ट होता, तरी सुद्धा सुभाषचंद्र बोस जिंकून आले. खूप मोठी गोष्ट आहे, कारण की गांधीजींना त्यावेळी विरोध करणं खूप अवघड होत होतं. तरी सुद्धा काय, की सुभाषचंद्र बोस हेच आले होते. मग नंतर काय झालं, की त्यांना मग ते रिइलेक्ट झाले ते. आणि नंतर त्यांना काय, की रिझाईन करायला लागलं गांधीजीमुळं. ते गांधीजीने त्याच्या विरोधात काय एक प्रकारे प्रोटेस्ट केला होता. नंतर राजेंद्र प्रसाद झाले होते. पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय, की ही राजेंद्र प्रसाद ऐवजी हे त्रिपुरी अधिवेशन इम्पॉर्टंट आहे. आणि गांधीजींनी कुणाला सपोर्ट दिला होता, पट्टाभी सीतारामय्या. 1940ला अब्दुल कलाम आझाद हे अध्यक्ष बनले होते. आणि त्यावेळेस सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट जी होती, तर ती सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट सुरू होती. आणि मग नंतर काय, की बऱ्याच काळापर्यंत ही अबुल कलाम आझाद हेच राहिले होते. तर तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाईल, की सर्वाधिक काळ कोण राहिले होते, तर सर्वाधिक काळ कोण, अबुल कलाम आझाद हे राहिले होते. नंतर 45चा शक्यतो नका पाठ करू, तेच होते. मीरत नका पाठ करू. आणि फर्स्ट सेशन आफ्टर इंडिपेंडन्स हे पाठ करू आपण. तर हे कोणाच्या अंडर होतं, 48ला पट्टाभी सीतारामय्या, म्हणजे ज्यांना गांधीजींनी काय तर सपोर्ट दिला होता आधी, तर हे नंतर 48ला अध्यक्ष बनले होते. खुश झाले असेल ती तेव्हा, चहा पाणीची सोय वगैरे झाली असेल. त्यानंतर ठीक आहे, आपण आता सगळे सेशन बघितले. एवढे घ्यायचे नव्हते मला, पण मला असं वाटलं की काय होतं, की मुलं कन्फ्यूज होऊन जातात, की सेशन कोणतं करायचं कोणतं नाही. ते एवढे सेशन पाठ करा तुम्ही जेवढे सांगितले. त्याच्या पलीकडे शक्यतो नका पाठ करू, आपल्या ब्रेनला पण काय लिमिटेशन आहे. कायमधारा महसूल पद्धतीमध्ये कोणत्या वर्गाला अधिक फायदा झालेला आहे. त्याने काय विचारलं, कोणत्या वर्गाला अधिक फायदा झालेला आहे. आणि कायमधारा पद्धती का, की आपल्याला माहिती ही 1793ला होती. कॉर्नवालिस जो होता, तर त्याने ही पद्धत आणली होती. आणि तुम्हाला माहीतच नाही पद्धत, तरी सुद्धा शक्यतो असं होणार नाही, ज्यांनी अभ्यास केला त्यांना पद्धत माहीत नाही, असं होणारच नाही. पण तरी सुद्धा प्रश्न काय, की फुलटॉस प्रश्न आहे. शेतकऱ्यांना फायदा झाला बघा, पहिलाच प्रश्न शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही. पहिली गोष्ट, शेतकऱ्यांना फायदा कुठं झालेला नाही. थोडाफार फायदा रयतवारीमध्ये दिसतोय आपल्याला, पण त्याच्यामध्ये पण तोटाचे 50-55% आसपास. तर ते काय तर रेट त्यांचे ते कर गोळा करत होते. म्हणजे शेतकऱ्यांना फायदा झाला ते म्हणते नाही, तर ते झाला म्हणते तर आपण माझं नाही झाला. हे कट करायचं, 2 ऑप्शन कटले. त्यानंतर जमीनदाराला, तर यांना सगळीकडे फायदा झालेला आहे. कारखानदार ठीक आहे, माहीत नाही आपल्याला. कारागीर, परत एकदा कारागिरांना सुद्धा फायदा झालेला नाही आहे. मग कारागिरी पण कट करून टाकायचं, म्हणजे काय, की तुमचं ड पण कट व्हायला पाहिजे. मग उरलं काय, तर फक्त आणि फक्त ब. ते म्हणतात का ब आणि कचं ऑप्शन दिलंय का, नाही दिलंय. मग आपण याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचा प्रश्न नाही, काही नाही. आता तुम्ही लक्षात ठेवा, कारखानदाराचा प्रश्न नाही, काही नाही. जमीनदाराचा फायदा झाला आहे. आणि जरी आला असतं तर कारखानदार जे आहेत ना, तर ही कायमधाराची पद्धत आहे, तर ही
शेतीशी संबंधित आहे आणि शेतसाराशी संबंधित आहे. याच्यामध्ये कारखान्याचा प्रश्न यायला नाही पाहिजे. म्हणून उत्तर काय तुमचं 4 पाहिजे. याला काय आहे की जास्त तुम्हाला काही अभ्यास लागत नाही, काही उलटाच प्रश्न आहे. एकदा घेऊन टाकू आपण त्या पद्धती कोणत्या आहे. जमीनदारी पद्धत जी होती ना, तर याला कायमधारा पद्धत म्हटलं जातं बघा. कायमधारा म्हणजे परमनंट सिस्टीम. याला जमीनदारी पद्धत सुद्धा म्हटलं जातं आणि कायमधारा सुद्धा म्हटलं जातं. तर मी कसं लक्षात ठेवलं ते की का आणि कॉर्नवालिस दोघांमध्ये पण काय क क आहे. मग ती कॉर्नवालिसने आणली होती. तर तसं मी त्याला लक्षात ठेवायचा प्रयत्न केलेला होता. याला काय की परमनंट सिस्टीम म्हटलं जातं. मग ही पद्धत कुठे होती? बेंगाल, बिहार, ओडिशा याच्यामध्ये होते. तर हे जे नॉर्दर्न पार्ट आहे आपला, तर त्या पार्टमध्ये होती. तर मग भारताचा जो ईस्टर्न पार्ट आहे, नॉर्दर्न पार्ट आहे, तर त्या पार्टमध्ये लक्षात ठेवा. हे चिकन नेक नाही, चिकन नेकचे इकडचे नाही. म्हणजे आपले आसाम, मेघालय वगैरे ते राज्य सोडले, तर इथले जे राज्य आहे त्याच्या अलीकडचे, तर ह्या राज्यामध्ये होती. असं तुम्ही एक रफ मॅप तुमच्या डोक्यामध्ये क्रिएट करू शकता. आणि याच्यामध्ये रेव्हेन्यू कलेक्टर जे होते ना, तर ते जमीनदार होते. म्हणून जमीनदारांचा फायदा झाला आहे त्याच्यामध्ये. इंटरमिडिएटरीज होते आणि ते कोण होते? जमीनदार होते. लँडलॉर्ड्स म्हटलं जातं त्याला किंवा जमीनदार म्हटलं जातं. म्हणून काय जमीनदाराचा फायदा झालेला आहे. त्यानंतर पद्धत होती रयतवारी सिस्टीम होती बघा. रयतवारी जी होती ना, तर ती थॉमस मुनरो आणि कॅप्टन अलेक्झांडर रीड होते. तर यांनी काय आहे की मद्रासच्या भागामध्ये राबवायचा प्रयत्न केला होता. कोण आहे? थॉमस मुनरो. हे नाव पाठ पाहिजे तुमच्या. आणि कॅप्टन रीड हे सुद्धा नाव तुम्ही लक्षात ठेवा. पहिली प्रायोरिटी याला द्यायची. आणि हा सुद्धा काय की त्याच्यासोबत येतोच. मग अकबर आल्यानंतर बिरबल पण येऊन जाईल. तर तसे येते. तर हे सुद्धा येऊन जातात. मद्रासमध्ये, बॉम्बेमध्ये आणि काही जो आसामचा भाग आहे, तर त्या आसामच्या भागामध्ये सुद्धा काय आपल्याला रयतवारी सिस्टीम दिसते. रयत म्हणजे काय? कल्टिवेटर आहे. तर याच्यामध्ये काय केलं होतं? डायरेक्ट रयत काय करत होती? डायरेक्ट सरकारला पैसे द्यायचं काम करत होती. म्हणजे ही तर रयत आणि हे सरकार. मधात कोणी आहे का? तर नाही. याच्यामध्ये काय होत होतं? जमीनदारी पद्धतीमध्ये ही आपली रयत आहे, मधात जमीनदार येते आणि इथं सरकार येतं. हे मधले पैसे लई खात होते. म्हणजे शेतकऱ्यांकडून दणादण गोळा करायचे प्रश्न, पैसे आणि हे खायचं काम करत होते आणि ब्रिटिशांना कमी देत होते. याचं नुकसान काय होतं की ब्रिटिशांना सुद्धा शेतसारा कमी भेटत होता आणि यांचे पण काही पोटं भरत होते आणि यांची पिळवणूक होत होती. इथं थोडी पिळवणूक कमी झाली पिळवणूक पण कमी झाली. तर याच्यामध्ये काय की पिळवणूक झालेली आहे तरीसुद्धा, पण थोडी कमी केली. म्हणजे ब्रिटिश काय चांगले नव्हते, पण ठीक आहे, जमीनदारीपेक्षा चांगलाच आहे. म्हणजे दगड फेकून मारण्यापेक्षा, दगड खाण्यापेक्षा विटच मारा बाबा तुम्ही आम्हाला. तर तशी पद्धत होती. नंतर ती महालवारी पद्धत. महालचा अर्थ होतो गाव. मग आता नावानुसार कळून जाईल तुम्हाला, गाव. आणि ही जी पद्धत होती ना, तर होल्ट मॅकेन्झी होता आणि विल्यम बेंटिक होते. विल्यम बेंटिकच्या पिरियडमध्ये आली होती. होल्ट मॅकेन्झी, विल्यम बेंटिक. तर यांनी ह्या पद्धतीचा पुरस्कार केला होता. नॉर्थ वेस्ट पार्ट जो आहे, तर नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्सेस आहे, तर तो भाग. मग नॉर्थ वेस्ट म्हणला तर कोणता? ही पंजाब साईडचा भाग आहे. पंजाब साईडचा भाग आणि सेंट्रल इंडिया याच्यामध्ये ही पद्धत राबवली होती. याच्यामध्ये काय केलं जातं की व्हिलेजमध्ये एक हेडमॅन राहत होता. हेडमॅन म्हणजे काय की तो पूर्ण व्हिलेजचं काम बघन, म्हणजे मेन मुखिया म्हणू शकतो आपण त्याला. आणि तो काय करत होता की यांना सरकारला शेतसारा न्यायचा प्रयत्न करत होता. मग हा शेतसारा कसा राहत होता? इंडिव्हिज्युअल लोकांना द्यायची गरज नाही, काही नाही. हा शेतसारा जो आहे ना, तर पूर्ण गाव गोळा करून, पूर्ण गाव काही गावासाठी ठरवला जाईल एक पर्टिक्युलर शेतसारा, आणि पूर्ण गावकरी काय करीन, तर तो शेतसारा देईन आणि हे हेडमनकडे देईन. आणि हा काय करीत होता? सरकारला नेऊन देत होता. इथं शक्यतो जमीनदारीसारखा प्रॉब्लेम नव्हता. इथं जमीनदारीमध्ये खूप प्रॉब्लेम होता. तर ते काय आहे की जो जमीनदार होता तो पिळवणूक करायचं काम करत होता. इथं हेडमॅन पिळवणूक करेलच असं काही नव्हतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लाला लजपतराय यांच्याविषयी विचारला होता आणि विचारला त्यांचा संबंध कशासोबत नाही आहे. त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केले. खूप वेळ आले, खूप केलं आहे प्रकाशित त्यांचं. मला वाटतं 1904च्या आसपास काहीतरी त्यांनी प्रकाशित केलं होतं. यंग इंडिया ग्रंथाचे त्यांनी लेखन केलेले आहे. हो, हे पण लेखन केलेले. वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रेजिस्टन्स थिअरी मांडण्याचा प्रयत्न केला किंवा सिद्धांत मांडला होता. ठीक आहे, माहीत नाही आपल्याला, हे कोणीच वाचलेलं नाही. पॅसिव्ह रेजिस्टन्स थिअरी कोणीच वाचलेली नाही आहे. त्यानंतर पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखन त्यांनी केलेले आहे. काय केलं? पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया ग्रंथात त्यांनी लेखन केलेले आहे. हे पण माहीत नाही आपल्याला. मोस्ट ऑफ द जणांना काय की हे माहीत नाही आहे, पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया या ग्रंथात लेखन केलेले आहे की नाही. मग त्यांनी काय विचारलं? संबंध नाही आहे. आणि तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे की ज्यावेळेस तुम्हाला माहीत नाही ना की कोणतं विधान बरोबर आहे किंवा कोणतं नाही आहे, तर त्या टायमाला काय करायचं की एखादं विधान जर तुम्ही वाचलेलंच नाही तर त्याला चुकीचं शक्यतो करायचं नाही. पण खाली असं ऑप्शन आहे का वरीलपैकी एकही नाही? वरीलपैकी नाही असं ऑप्शन आहे का? तर असं असतं तर आपण हे मारलं असतं, पण आहे का? तर नाही आहे. मग त्यांचं म्हणणं आहे काहीतरी चुकीचं करा, तुम्ही काहीही करा पण चुकीचं मारून या.
आणि याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही ह्या 2 ऑप्शनकडे यायला पाहिजे. परंतु आपल्याला जी गोष्ट माहिती आहे ते बघू आपण. त्यांनी पंजाबी वृत्तपत्र प्रकाशित केलंय. हे तुमच्या पुस्तकात आहे आणि तुमच्या चौकटीचा भाग सुद्धा आहे. यंग इंडिया हा सुद्धा PYQ आहे. मग यंग इंडिया आणि पंजाबी सोबत ते संबंधित आहे. तर मग इथं ब काय करू राहिलं किंवा अ काय करू राहिलं, नंतर राहिलं क डचं ऑप्शन राहिलं आणि इथं परत एकदा ब काय करू राहिलं. मग आता विचारलं त्यांनी की केवळ क बरोबर आहे की क ड बरोबर आहे, म्हणजे याच्यामधलं चुकीचं कोणतं आहे बघा. मग आता आपल्याला काय करायचं की तुम्हाला क माहित नाही ड माहित नाही आणि दोन्ही चुकीचे म्हणायचे नाहीये, परंतु ते काय म्हणते काहीतरी चुकीचं मारा. मग आता तुम्ही काय करा की कमीत कमी चुकीचे कोणते, याच्यामध्ये एकच चुकी याच्यामध्ये 2 चुकी, मग आपण एक चुकीचं मारायचं बघा. केवळ क चुकीचं का बरं मारलं ते, कारण की आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाही, वरलीपैकी एकही नाही असं ऑप्शन असतं. आपण ते मारलं असतं क सुद्धा बरोबर म्हणलो असतो, पण आहे का तसं ऑप्शन नाहीये. मग केवळ क चुकीचं मारायचं. ज्यावेळेस तुम्हाला माहित नाही तेव्हा जास्तीत जास्त विधान चुकीचे करायचे नाही. मग काय करायचं तर क हे चुकीचं आहे. ही पॅसिव्ह रेजिस्टन्स थिअरी जी ना, तर ती अरविंद घोष यांनी मांडली होती. आता तुम्ही लिहून ठेवा तुमच्या पुस्तकामध्ये अरविंद घोष. तुक्का मारायचा नाही, पण काय की याच्यामध्ये काहीतरी लॉजिक आहे. तुम्हाला माहित नाही तर चुकीचं करायचं नाही, कारण हे ते लॉजिक आहे. मोस्ट ऑफ द प्रश्न तुमचे बरोबर येऊन जातील. बघा तो प्रश्न, त्याच्या अगोदरचा प्रश्न माहित नाही तुम्हाला, पण तरी सुद्धा ते बरोबर येऊन जातील तुमचे. 1919च्या कायद्यामधील त्रुटीची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती. त्यांनी काय विचारलं, 1919च्या कायद्यासाठी त्रुटी होत्या, त्याच्यासाठी समिती कोणती आहे. समिती कोणती समिती, आता 2 गोष्टी याच्यामध्ये. कोणती समिती म्हणलं तर एकच समिती येऊ शकते, कारण कोणत्या समित्या नाही म्हटले, कोणती समिती म्हटले हे एक येऊ शकतं. पण ते आपण काय करू, त्याला नंतरचं प्रायोरिटी देऊ. त्याने सुद्धा उत्तर येऊन जाईल तुमचं, परंतु नंतर प्रायोरिटी द्यायची. आणि ते आता बघू, आता वाचून घेऊ समित्या कोणत्या कोणत्या आहे. मुडीमन कमिटी, सायमन कमिटी, मेकोले समिती. अरे मेकोले तर लय अगोदरच आहे, 1834च्या पिरियडमधला आहे तो, तर ती समिती येणार नाही काही. हंटर समिती, ठीक आहे, ही शिक्षणाची समिती होती, तर ही समिती पण काय खूप अगोदरची होती. 1919च्या कायद्यासाठी आलेली नव्हती हंटर कमिटी. 2 हंटर कमिटी आल्या होत्या आणि त्या दोन्ही पण काय की अगोदरच्या होत्या. ही हंटर कमिटी जी होती ना, शिक्षणाशी संबंधित होती. ज्योतिबा फुले पण गेले होते वाटतं साक्ष देण्यासाठी तिथं, त्यामुळे ही समिती पण नाही तिथं. मग हे ड कटलं तुमचं, क कटलं, राहिलं अ आणि ब. आता कोणती समिती विचारली तर एकच राहिली आपल्याकडे. आता याच्यामध्ये पण एक आहे, याच्यामध्ये पण एक आहे, आणि ही समिती सुद्धा त्रुटीमध्ये चौकशी करण्यासाठी होती आणि सायमन कमिटी पण होती. परंतु सायमन समिती जी होती ना ती नंतर आली होती. मुडीमन कमिटी जी होती ना ही प्रॉपर त्रुटीसाठी होती आणि डायरेक्ट होती, म्हणजे प्रांतामध्ये जे काही डायरेक्ट आली होती बघा, द्विशासन पद्धती होती बघा प्रांतामध्ये, 1919च्या कायद्यानुसार आली होती. तर त्याचा अभ्यास करण्यासाठी की त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे त्या बघण्यासाठी मुडीमन कमिटी आली होती. सायमन कमिटी पण आली होती, की सायमन कमिशन सुद्धा आलं होतं. ते 1919च्या कायद्याला रिव्ह्यू करण्यासाठी आलं होतं, पण हे इनडायरेक्ट होतं बघा. इनडायरेक्ट म्हणजे याच्यामध्ये त्रुटीचा अभ्यास केला पण इनडायरेक्टली केला होता. डायरेक्ट फक्त त्या गोष्टीसाठी आलेलं नव्हतं सायमन कमिशन. परंतु मुडीमन कमिटी जी होती ना ती फक्त 1919च्या कायद्यासाठी आली होती. म्हणून तुम्ही काय करायचं की याला मारून यायचं. आणि जरी माहित नसतं ना तर मुडीमन कमिटी अगोदर आली हे आपल्याला माहिती आहे. सायमन कमिशन तर नंतरचं आहे, 27ला आलं ते, हे खूप नंतरचं आहे. ते 10 वर्षानंतर येणार होतं, पण ते आरडावाडा झाला आपल्याकडे, ते मग ते 2 वर्ष अगोदर झालं. म्हणजे 1929ला येणार होते, पण ते लवकरच 27ला आलं होतं. मग अगोदर मुडीमन कमिटी आली, नंतर सायमन आली, मग अगोदरची समिती मारायची. पहिली प्रायोरिटी अगोदरच्या समितीला द्यायची. हे सुद्धा तुम्ही अपडेट करून ठेवा तुमच्या लॉजिकमध्ये. त्यानंतर 1844 ते 48 याच्यामधले कोणते पहिले युद्ध झालं होतं, हा प्रश्न पण काय की एक प्रकारचा फुलटॉस प्रश्न आहे. इंग्रज मराठी युद्ध आपल्याला माहिती आहे 1818ला तर ते युद्ध संपले होते. थर्ड आपलं अँग्लो मराठा वार झालं होतं आणि ते 1818 झालं होतं. मग याचा प्रश्न येत नाही काही. इंग्रज शीख युद्ध, इंग्रज अफगाण युद्ध, इंग्रज मुघल युद्ध. मुघल तर खूप अगोदरपासून गेले, त्यामुळे हे पण युद्ध संपलं इंग्रज मुघल युद्धचं. याचा हे तर तुम्ही वाचलंच नाही, इंग्रज मुघल युद्ध असं काही स्पेसिफिक. इंग्रज मराठी युद्ध, इंग्रज शीख युद्ध, इंग्रज अफगाण युद्ध हे तर वाचलेलं असतं आपण, हे नाही वाचलं. मग राहिलं कोणतं, इंग्रज शीख युद्ध. इंग्रज अफगाण युद्ध जे आहे ना, तर तुम्हाला जरी माहीतच नसले की नाही माहीतच नाही सर आम्हाला काय नाही काहीच कळना. अफगाण युद्ध तर अगोदरच झाली आहे पण माहीतच नाही. अफगाण युद्ध वाचतच नाही बघा आपण. इंग्रज अफगाण युद्ध खूप रेअर वाचतो किंवा राज्यसेवेची मुलं वाचतात फक्त, हे कंबाईनचे मुलं वाचतच नाही की मग 2 मारून नाहीच तुम्ही. तसं पण ते सोपं आहे प्रश्न, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगून देतो. आता इंग्रज मराठी युद्ध जे होते ना, तर याच्यामध्ये 1775ला पहिलं युद्ध आपलं सुरू झालं होतं आणि ते 82 पर्यंत टिकलं होतं. आणि सालबाईचा तहानंतर ते युद्ध काय झालं होतं की ज्याला युद्धविराम झाला होता, सालबाईचं तह होतं बघा, सालबाई. आणि त्यानंतर सेकंड युद्ध जे होतं ते 1803 ते 1805च्या पिरियडमध्ये झालं होतं. याच्यामध्ये वसईचा तह झाला होता आणि नंतर हे युद्ध संपलं होतं. याच्यामध्ये मराठी जिंकले होते, वसईचा तह झाला होता सेकंड युद्धामध्ये आणि मराठी हारले होते काही लढाईमध्ये. त्यानंतर हेस्टिंगच्या पिरियडमध्ये मला वाटतं 1817
ते 18 हे एकच वर्ष चाललं होतं. आणि याच्या वेळेस काय होतं की हेस्टिंग्स होता. तर या टायमाला थर्ड युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये काय कंप्लीट पराभव झाला होता मराठ्यांचा आणि त्यानंतर मराठा सत्ता पूर्णतः काही नष्ट झालेली होती. आता जिओग्राफीचा प्रश्न आहे, परंतु याच्यामध्ये काय आहे की करंट अफेअर्स विचारलेले त्यांनी. जरी भूगोलचा प्रश्न असला तरी सुद्धा काही करंट अफेअर्सचे प्रश्न आलेले होते. भारतामध्ये प्रथम क्लोन कृतक, आता कृतक कळणार नाही, क्लोनच कळून देणे आपल्याला. क्लोन पद्धतीने जन्मलेले गीर गाईच्या वासराचे नाव काय आहे? हा प्रश्न जो आहे ना, तर 2023चं करंट अफेअर्स होतं. तर त्यावेळेस आला होता. तर त्यावेळेस काय आहे की ज्यांनी जुनं करंट अफेअर्स केलं आहे तर त्यांच्या हे लक्षात येईल, म्हणजे 24चे जे काही एक्झाम झालेले आहे तर त्या एक्झामसाठी बऱ्याच जणांनी हे पाठ केलं असेल. तर गंगा होती बघा. त्यांनी काय केलं की सगळ्या नदीचीच नावं दिले. तर वासरू कोणतं ते विचारलं तर ही गंगा होती. ज्यांनी जुना अभ्यास केला त्यांना हे उत्तर येणं अपेक्षित आहे. जर तुम्ही अभ्यास नाही केला तर माझी प्रायोरिटी 3 किंवा 4 मारण्यावर असती. मला कधी प्रश्न नाही कळाला आणि ते नावं सिंपल आहे. बघा 2 गोष्टी, प्रश्न नाही कळाला आणि नावं सिंपल आहे, मी शेवटला जातो. नावं अवघड असेल तर 1 नंबरला जायचं तुम्ही सायन्सच्या बाबतीत, परंतु नावं जर सिंपल असेल ना तर तुम्ही शेवटला जायचं. याचं काय होतं की कर्नालमध्ये डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट आहे बघा. तर त्याच्यामध्ये ही गंगा नावाची जी आहे वासरू गाय, तर ही गाय पहिल्यांदा क्लोन केलं होतं. तर गीर गाय जी होती ना तर त्या गायीचं क्लोनिंग केलं होतं. तर हा येणं अपेक्षित नाही तुम्हाला. तुम्ही 3 किंवा 4 मारून या, चुकलं तरी चालतंय. येणं अपेक्षित नाही. कोणासाठी? नवीन मुलांसाठी. ज्यांनी जुना अभ्यास केला त्यांच्यासाठी येणं अपेक्षित आहे, परंतु नवीनसाठी नाही. याला तुम्ही असा विचार नाही करायचा की सर मला यायलाच पाहिजे होतं, असा विचार नाही करू. तुमचं करंट अफेअर्स तुम्ही वेगळं करू राहील ना. ही जानेवारीमध्ये एक्झाम होते 26ची, तुम्ही 25चं करंट अफेअर्समध्ये करता. ठीक आहे, नाही आलं. खालचा प्रश्न यायला पाहिजे. संयुक्त राष्ट्रसंघाचे जागतिक कार्यसूची आराखडा. आता हा जो आहे ना सस्टेनेबल डेव्हलपमेंट अजेंडा आहे बघा गोल्सचा. आता एसडीजी म्हणून तुम्ही पाठ करू त्याला परेशान केलं किंवा पाठ केलं आहे सगळं. तर त्याच्यावर विचारलं होतं आणि त्यांनी विचारलं होतं किती, ते हे 17 होते. हे खूप पाठ आहे सगळ्यांच्या, त्यावर लोड नाही घेणे. 17 होते. आता याच्यामध्ये एसडीजी जे होते ना हे 17 आहे, परंतु 169 जे आहे ना तर ते तुमचे टार्गेट्स आहे, हे तुम्ही पाठ करा. हे शक्यतो पाठ नसतं. आणि हा आराखडा आपल्याला माहिती आहे 2000 इथे जरी 15चा असला ना तरी ते 16 ते 30 पर्यंत तो राबवलेला आहे. तर ही 15 वर्ष टोटल झालेली आहे. आता आपण काय करू, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बघू. आता ही मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्हीकडे पण दिलेलं आहे. ठीक आहे, आपण मराठीमधून घेऊ. मोस्ट ऑफ द क्राऊड जो आहे ना आपला, तर तो काय ग्रुप सीची तयारी करतो. तर इंग्लिशमध्ये त्यांनी काय बघितलेलं नाही आहे. थोडं सोपं आहे इंग्लिशमध्ये पण, काही लोड नाही त्याचा. हे पाठ कसं करायचं बघा. आता 15चे 15 तुमचे पाठ होणार, लोड नाही काही. गरिबी निर्मूलन, मी असं लक्षात ठेवतो 1 रुपया नाही त्याच्याकडे. 1 रुपया नाही म्हणजे खूप गरीब येतो. 1 रुपया नाही त्याच्याकडे. आता पाठच करून ठेवा त्याला. 1 रुपया नाही त्याच्याकडे. 2 वेळचं जेवण नाही त्याच्याकडे. 2 नंबरला काय 2 वेळचं जेवण नाही त्याच्याकडे. उपासमारी जे समूळ उच्चाटन करणे, जेवण नाही म्हणजे उपासमार झाली त्याची. 2 वेळचं जेवण नाही त्याच्याकडे. थर्ड क्लास हेल्थ सिस्टीम बघा आपली कशी हेल्थ सिस्टीम आहे, थर्ड क्लास आहे. कशी हेल्थ सिस्टीम आहे परत एकदा, थर्ड क्लास. नंतर शिक्षण द्यायचं, पण कसं द्यायचं, चौकस द्यायचं. चौकस म्हणजे काय, गुणवत्तापूर्ण चौकस. ठीक आहे, चौकस आहार घेता बघा तुम्ही, चौरस आहार किंवा चौकस आहार. तर चौकस शिक्षण द्यायचं. त्यानंतर आता 5 बोटं कसे पाहिजे, समान पाहिजे, म्हणजे लिंग समभाव पाहिजे तिथं. 5 मध्ये काय, लिंग समभाव पाहिजे. त्यानंतर स्वच्छ पाणी आणि स्वच्छता. आता इंग्लिशमध्ये सॅनिटेशन म्हटलं जातं बघा, सॅनिटेशन. मी याला सहानिटेशन म्हणून पाठ केलंय. सहानिटेशन म्हणजे काय, 6 नंबरला आहे. मग हे सॅनिटेशन इंग्लिशमध्ये वापरलेला शब्द. परवडण्यायोग्य आणि स्वच्छ ऊर्जा आहे. आता एनर्जी कधी भेटेल चेन्नईला, जेव्हा थला येईल. तर तसं लक्षात ठेवा तुम्ही, 7 मध्ये काय की एनर्जी आहे. त्यानंतर चांगल्या दर्जाचे काम आणि आर्थिक वाढ. जनरली आपली जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे ना, आता आपलं टार्गेट 8%चं होतं बघा. मग हे 8% तुम्ही त्या अँगलने लक्षात ठेवू शकता त्याला, इकॉनॉमिक ग्रोथ. 9 नंबरला काय, उद्योग, नाविन्यपूर्णता आणि पायाभूत सुविधा. याच्यामध्ये 3 ट्रिपल आय आहे बघा. ट्रिपल आय म्हणजे काय, याच्यामध्ये इनोव्हेशन, उद्योग म्हणजे इंडस्ट्री बघा. त्यानंतर नाविन्यता म्हणलं तर इनोव्हेशन आहे आणि पायाभूत सुविधा म्हणलं तर काय, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर 3 आय किती नंबरला आहे, ते 9 नंबरला आहे. तर मी याला तसं लक्षात ठेवलं किंवा तुम्ही याला नवता म्हणून पाठ करू शकतात. नवता म्हणजे काय, नाविन्यपूर्णता, नवता म्हणतो आपण त्याला बघा, इनोव्हेशन इंग्लिशमध्ये. नवता म्हणून पाठ केलं, मग ते 9 नंबरला आहे. 10 म्हटलं तर परत एकदा 5 काय 10 मध्ये काय की याच्यामध्ये समानता आणायची आहे. अगोदर लिंगामध्ये समभाव आणायचा आणि त्यानंतर ही जी विषमता कमी करायची 10 मध्ये. आता ही जी विषमता आहे 10 मधली, तर ही दोन राष्ट्रामधली म्हणजे देशामधली विषमता आहे बघा. तर ही कमी करायची आहे आणि याच्यामध्ये काय, लिंग समभाव, मेल फिमेल वगैरे किंवा अदर जेंडर जे आहे तर त्याच्यामधला जो समभाव आहे तर तो टिकून ठेवायचा आहे. दोन्हीमध्ये तेवढा डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर हे तुम्हाला कन्फ्यूज करेन बरं का, हे तुम्ही क्लिअर कट पाठच ठेवा. त्यानंतर कोणता आहे की शाश्वत शहरे आणि समुदाय. शहरामध्ये सिटीज कशा असतात किंवा बिल्डिंग्स कशा असतात, अशा असतात बघा सिटीजमध्ये. ते 11 सारखे आहे बघा, 2 बिल्डिंग आहे
आता ही शेजारी शेजारी किती 2 बिल्डिंग दिसतात आपल्याला 11 सारखं. त्यानंतर 12 म्हणलं तर काय आहे, की तुम्ही याच्यामध्ये शाश्वत वापर याच्यामध्ये काय आहे, की कन्झम्पशन किंवा मग उपभोग असा शब्द वापरला जातो बऱ्याच वेळेस. हे लक्षात ठेवा तुम्ही. उपभोग असा शब्द वापरला जाईल. आता इथे शाश्वत वापर आहे, पण इथं उपभोग हा शब्द लिहा. मराठीमध्ये तो शब्द येतो. आता तुम्ही 12 वाजता जेवण करायला जाता बघा, उपभोग घ्यायला जातात. जेवण करायला लगेच जातात, 12 वाजता जातात. म्हणून 12 नंबरला आहे. आणि हवामानाचे आपण काय केलंय, 13 वाजवलेले आहे. हवामानाचं काय केलं, 13 वाजवलेले आहे. आणि त्यानंतर काय, की पाण्याखालचे जीवन. मग हे 14 मध्ये बघा, 14 मध्ये काय, पाण्याखालचे जीवन. 14 किंवा माशांचा सौदा असं पाठ करू शकतात. मी कुठेतरी वाचली होती ट्रिक. तर हे माशांचा सौदा म्हणून पाठ करू शकतात. 14 किंवा माशांचा सौदा म्हणजे पाण्याखालचं जीवन. त्यानंतर 15 म्हणलं तर जमिनीवरचे. अगोदर पाण्याला महत्त्व द्यायचं, कारण का, की आपल्याकडे पाणी सगळ्यात जास्त आहे. नंतर काय जमिनीवर यायचं तुम्ही. मग जमिनीवरच्या जीवनाला महत्त्व द्यायचं. आणि 16 शांततेवर डोळा. शांततेवर डोळा. 14 माशांचा सौदा आणि 16 शांततेवर डोळा. आणि शेवटला भागीदारी असते बघा. मग ते SDG असो किंवा MDG असो, लास्ट जे गोल असतं ते भागीदारीचं असतं. होप तुमचे पाठ होऊन जाईल. ते आता पाठाला काही पाठांतराला काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तर ते डायरेक्ट पाठच होऊन जाईल तुमच्या आता. हां, 13वा प्रश्न जो आहे ना, तर याला मी थोडंसं काय म्हणता येईल, की मॉडरेट किंवा किंवा मॉडरेट टू टफ म्हणू शकतो. जरी तुम्ही वाचलं असेल ना, तर हे पाठांतर होणं थोडं अवघड होऊन जातं. का का बरं? सूर्याकडे कळून जातं आपल्याला. सूर्याकडे काय, की लोह खनिज खाणी. आणि सूर्याकडे त्यांनी खूप वेळा विचारलं होतं. एकदा विचारलं होतं, कुठे आहे ते सूर्याकडे, एकदा मेन्सला. ग्रुप बीच्या 2024 का 25च्या मेन्सला विचारलं होतं त्यांनी, सूर्याकडे कुठं आहे. हे सूर्याकडे कळून जातं. लोह खनिज खाणी आहे तिथं. तर पण बाकीचं कळत नाही. तुम्ही हा सूर्याकडे जर मारला ना, तर हे काय, की बचं उत्तर 1 आणि बचं उत्तर 1, 2-2 ऑप्शन आहे. हे कळून जातं. बाकीचं थोडं टफ होऊन जातं बघा. मग हे काय, की तुम्ही 50-50 वर येऊ शकता. एक तर तुमचं चुकू शकतो किंवा बरोबर येऊ शकतं. आणि 50-50 वर जर आले तर 100% गोल करून यायचं. मी तर तुम्हाला 100 पैकी 100 गोल करून यायचं म्हणतो. परंतु तुमचं एक ऑप्शन जरी कट झालं ना, तर कधीच त्याला कचरायचं नाही. कारण तुम्ही गोल करून यायचंच. गोल करून का बरं यायचं माहिती का? तुम्ही फॉर एक्झाम्पल 4 प्रश्न आहे आणि 4 प्रश्नामध्ये एकाच उत्तर ए, एकाचं बी, एकाच सी, एकाच डी, तुम्हाला माहित नाहीये. पण रँडमली त्यांनी ABCD काहीतरी लिहून दिले. तुम्ही काय करा माहिती का? फक्त आणि फक्त सीला गोल करून आले बाय चान्स. मी शक्यतो सी किंवा डी वर प्रश्नावर जात असतो. आणि चारही प्रश्न तुम्ही सीला गोल करून आले, तर काय होतं, की तुम्हाला मार्क किती भेटला? 1 मार्क भेटलेला आहे. 3 प्रश्न कटले म्हणजे 0.75 काय झाले, तुमचे मायनस झाले. मग 1 मायनस 0.75 किती झाले? 0.25. फायदा झाला ना, नुकसान झालं तुमचं काही नाही. मग मॅथमॅटिकल इक्वेशन काय सांगतं, की तुम्ही मारून यायचं बघा. मग इथं सुद्धा काय करायचं, तुम्ही मारून यायचं आहे. इथं इथं तर काय आहे, की तुमचा डायरेक्ट तुम्हाला 1 मार्क भेटू शकतो किंवा अर्धा मार्क भेटण्याचे चान्सेस आहे. तुम्ही 2 प्रश्न आहे, एकाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, की दोन्हीचं उत्तर 1 किंवा 2 पैकीच आहे. एकाच 2 मारलं, दुसऱ्या 2 मारलं, तर अर्धा मार्क फिक्स आहे तुम्हाला. म्हणजे काय झालं इथं, की मॅथमॅटिकल इक्वेशनचा तुम्ही फायदा करून घेतलेला आहे. आता लोह खनिजाची खाणी विचारली होती, सूर्याकडला आहे. ठीक आहे, माहीत नाही आपलं, सूर्याकडे माहिती आहे आपल्याला, पण त्याच्या पलीकडचं माहीत नाही आहे. मग त्यांनी काय दिलं होतं, की ऑलरेडी जोडी लावून दिली. मॅग्नीची खाणी जर म्हटलं ना, तर ही चिखलाला होती बघा. ही मला पण माहीत नव्हतं या पिरियडमध्ये. चिखलाला होती. नंतर पेपर आल्यानंतर बघितलं होतं. ही भंडारा जिल्ह्यामध्ये चिखला. आणि बॉक्साईडची खाण जी आहे, तर ही उदगिरीला आहे. हे उदगिरी जे आहे ना, तर हे शाहूवाडीला आहे बघा, शाहूवाडी. हे जे कोल्हापूरचे लोक आहे ना, किंवा कोल्हापूरचे जे विद्यार्थी आहेत, त्यांना माहीत असते हे उदगिरी शाहूवाडीला आहे, हे कोल्हापूरला आहे. म्हणजे त्यांच्यासाठी हा प्रश्न काय आहे, की फुलटा झाला आहे. पण बाकीच्यांसाठी काय थोडा टफ होऊ शकतो. आणि क्रोमाईटचे साठे जे आहे, तर हे सिंधुदुर्गमध्ये सापडतात आणि हे जानोलीला आहे. जानोली कुठं? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. ठीक आहे, याला काय, की मीडियम कॅटेगरीमध्ये ठेवू शकतो. एक तर बरोबर येईन किंवा चुकून. 50-50% तर आपण येऊन जातो. 14व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. खालीलपैकी मत्स्य संपदा योजना विचारली 2025 आणि त्याचं उद्दिष्ट कोणतं नाही. तर काय विचारलं त्याने? कोणतं उद्दिष्ट नाही असं विचारलेलं आहे. इथं म्हणतं सर्व उद्दिष्ट आहे. ठीक आहे, बघू. असं एक ऑप्शन आहे. मासेमारीची सामाजिक आणि भौतिक आर्थिक सुरक्षा द्यायचं. हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स हा चुकीच नाही करायचं, की गुडी गुडी वाटते ते सेंटेन्स हो म्हणत त्याला. मासेमारीचे उत्पन्न 4 पटीने वाढवायचे. ठीक आहे, बघू. त्याला इथं काहीतरी आकडा दिला. त्यानंतर शाश्वत पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या क्षमतेचा वापर करायचा. हे गुडी गुडी सेंटेन्स आहे, फिक्स बरोबर ते. मासे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे, याला काही नाही मास नाही. नाही सर, मला वाटतं उत्पादकता घडवणे असं काही नसतं. तर हे गुडी गुडी सेंटेन्स आहे बघा. तर मग याला काही नाही असं. हे जे 4 पट आहे ना, तर हे ज्यावेळेस तुम्ही मत्स्य संपदा योजना जर वाचता ना, तर हे खूप वेळ आलंय, की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं. पार म्हणजे ते खूप वर्षापासून दुप्पट करायचं असं म्हणतोय आपण. ते आणखीन दुप्पट झालेलं नाही त्याला. 30-40 वर्ष झाले. आता याच्यामध्ये काय, की बाकी सगळ्याचे उत्पन्न दुप्पट झाले, पण शेतकऱ्याचे आणखी नाही झालेलं. हे दुप्पट करा, दुप्पट करा, दुप्पट करा असं सगळीकडे म्हणते. त्याच्यामुळे ते 4 पटीऐवजी दुप्पट विचारलेले बघा. दुप्पट 2 पट करायचं.
हा प्रश्न त्यांनी चुकीचा केला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ही मत्स्य संपदा योजना वाचता ना, तर ही इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला दिसून जाते बरं का. ही राज्यसेवेला खूप वेळा विचारले PYQमध्ये, परंतु ही इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा तुम्हाला काय की कंबाईनच्या मुलांना सुद्धा दिसून जाईल. ही जी योजना होती ना, तर ही मे 20ला आली होती बघा. मे 2020ला. आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचं होतं आणि याचा कार्यकाल कसा होता की 2020-21 ते 2024-25 पर्यंत होती. या पिरियडमध्ये त्यांना ते उत्पन्न दुप्पट करायचं होतं. ही योजना तेव्हा संपली होती. त्यानंतर काय त्याचे उद्दिष्ट वगैरे विचारले, त्याच्यामुळे कदाचित संपल्यानंतरच विचारले असतील. मग हे ब चुकीचं आहे आणि ब जर चुकीचं केलं आपण तर मग आपल्याला काय की उत्तर भेटून जातात. आता क ड उद्दिष्ट नाहीत, ठीक आहे, हे पण विचारलं होतं. पण आपण काय की क ड काय गुडी गुडी सेंटेन्स वाटतात, तर आपण त्याला घेऊन जायचं. पण इथं 4 पटच्या ऐवजी तुम्हाला जर माहितीच नाही कोणतं वेगळं सेंटेन्स दिलं तर आपण 1 नंबरचं उत्तर मारलं असतं. पण इथं काय की दुप्पट आहे. हा तुमचा अभ्यासाचा भाग आहे बरं का. माणसं सर ते योजना नाही वाचली, पण ती योजना असं होणार नाही शक्यतो की तुम्ही पुस्तकामध्ये दिसणार नाही. पुस्तकामध्ये आहे आणि तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत पाहिजे की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे. ती योजना कशासाठी आहे? मत्स्य संपदा आहे, तर ते पण एक लक्षात ठेवा तुम्ही. तिथं काय की आपल्याला डबलिंग फार्मर इन्कम तो खूप वेळा विचारलेला आहे. यमुना नदीच्या उपनद्यांना पूर्व ते पश्चिम असा क्रम मांडायचा होता, तर इकडून इकडे क्रम मांडायचा आहे. तर मी इकडून इकडे पाठ केलेला आहे, तर त्यांनी काय की इकडून इकडे क्रम मांडायचं म्हटलेलं आहे. आणि हा प्रश्न जो आहे ना, तर तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं 75 दिवसाच्या प्लॅनिंगमध्ये की भारताचा भूगोल करा टायमाला तुम्हाला फिजिकल करायचं आहे, त्याच्यामध्ये नद्या करायच्या आहे, तुम्हाला पर्वतरांगा करायच्या आहे. तर इथं नद्या तुमच्या इम्पॉर्टंट आहे. मग त्यांनी काय विचारलं होतं की नद्या तुम्ही काय करा की तो क्रम लावून टाका. तर तो क्रम कसा होता? चंबळ अगोदर आहे बघा. म्हणजे हा क्रम मी असा पाठ केला होता, पण त्याने असा विचारला होता. मग केन अगोदर घ्या लागेल, नंतर बेटवा आहे, नंतर सिंध आहे आणि नंतर चंबळ आहे. तर त्याचा क्रम लावायचा तुम्ही काय की केन आहे, नंतर बेटवा आहे, सिंध आहे, नंतर चंबळ आहे, 2 नंबरचा आहे. तर ह्या नद्या तुम्हाला पाठ करावं लागेल. थोडं काम कसं आहे की बोरिंग काम आहे, पण याला मॅपिंग तुम्हाला तेवढी करावी लागेल. मेन नद्या करायच्या. PYQमध्ये खूप नद्या विचारल्या त्या तर करून ठेवायच्या. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण आहे बघा. EVची पॉलिसी आली होती बघा 25मध्ये. आणि हा करंट अफेअरचा प्रश्न आहे, तो जिओग्राफीमध्ये आपल्याला दिसतोय. हा विचारणं अपेक्षित आहे. 25चं धोरण आहे आणि एकदम सिंपल कसं होतं माहिती का की आम्ही असं पाठ केलं होतं, धोरण 25चं आहे आणि चार्जिंग स्टेशन पण 25 किलोमीटरलाच आहे. मग हे पाठ झालेलं आहे. तर तसं तुम्ही काय की करंट अफेअर्स आहे म्हणून हा तुमच्या बरोबर यायला पाहिजे बरं का. त्याच्यामध्ये चार्जिंगचे स्टेशन्स बनवायचे. आता EVचं धोरण आहे आणि चार्जिंगचे स्टेशन तुम्ही पाठ नाही करू राहिले, तर हे असं व्हायला नाही पाहिजे. तर हे तुम्ही काय की लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. त्यानंतर कोपेनचं वर्गीकरण विचारलं होतं त्यांनी. आणि मुंबईच्या दक्षिणेकडे म्हणजे मरीन भागामध्ये कोणतं वर्गीकरण आहे कोपेनचं? कोपेनचं वर्गीकरण महाराष्ट्रामध्ये जर विचार केला ना, तर आपल्याकडे AS कुठं दिसणार नाही बरं का तुम्हाला. BSH दिसतं, BSW नाही आपल्याकडे. BSH आहे, BSW नाही. हे पण महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही. मुंबईच्या दक्षिणेकडे कोणतं होतं? AMW होतं. मी असं लक्षात ठेवलं होतं, M म्हणजे मरीन भागामध्ये बघा. मरीन म्हणजे काय? कोस्टल एरिया जो आहे, किनारी भाग, मरीन भागामध्ये आहे. एम म्हणजे मरीन आणि मॉन्सून असं दोन्ही पण लक्षात ठेवलंय. तर हे मॉन्सूनमध्ये येतं बघा. मॉन्सून म्हणजे काय? पावसाच्या म्हणजे ते पावसाळ्याचं वातावरण आहे, हिवाळ्यासह मॉन्सून प्रकारे बघा. तिथं हिवाळ्यामध्ये काय की थोडाफार आपल्याला पाऊस दिसतो. मुंबईचं वातावरण तसं आहे मरीन भागामध्ये. तर मग हे काय मुंबईच्या दक्षिणेस म्हटलं तर काय की M म्हटलं तर मरीन भागामध्ये आहे. तर हे काय AMW आहे. आपण काय करू ते वर्गीकरण एकदा बघून घेऊ. कोपेनने भारताचे वर्गीकरण केलं आहे. DFC जो भाग आहे ना, तर तो आपल्याला अरुणाचल प्रदेशच्या साईडने भेटतो. याच्यामध्ये DFC म्हणजे फॉरेस्ट आहे बघा. आणि अरुणाचल प्रदेश किंवा नॉर्थ ईस्ट भागामध्ये काय की फॉरेस्ट आपल्याला चांगलं दिसतं. मग इथं अरुणाचल प्रदेशमध्ये फॉरेस्ट लक्षात ठेवा तुम्ही. CWG याला काऊ बेल्ट म्हटलं जातं बघा. आता हे CWG म्हणजे काय की ह्या एरियाला काऊ बेल्ट म्हटलं जातं. हे CWGला नाही. तर आपण तसं लक्षात ठेवू फक्त काऊ बेल्ट आहे म्हणजे याच्यामध्ये काय की CWG म्हणजे. तर हा पट्टा कोणता? गंगेटिक प्लेनचा आपल्याला पट्टा दिसतो. त्यानंतर ई भाग आहे. ई म्हणजे काय की हा आपल्याला काश्मीरकडचा भाग दिसेल. आणि ET भाग जो आहे ना, तर हा भाग आपल्याला उत्तराखंडच्या साईडला दिसून येईल. ET भाग आहे. आणि BWHW आणि BSHW हे दोन्ही भाग आपल्याला राजस्थानच्या साईडला भेटून जातात. हे W काय की हे एक्स्ट्राचं वेस्ट आहे बघा. जास्तीची वेस्ट आहे. याच्यामध्ये 2 वेस्ट आहे म्हणजे काय की वेस्ट साईडला आलं आहे. हे पाठांतरासाठी केलं आहे बरं का मी. तसं तुम्ही पाठांतरासाठी करू शकता. हे बोरिंग प्रश्न विचारले जातात, पण अदरवाईज काय ते पाठांतरासाठी तुम्ही करू शकता. BSHW परत एकदा काय की हे आपल्या मराठवाडा साईडला आपल्याला BSHW दिसतं. हे स्टेपी क्लायमेट असतं. आणि BAW जे आहे ना, विदर्भ साईडला आपल्याला दिसतं. हे सवाना क्लायमेट असतं. AMW बघा मुंबईच्या दक्षिणेकडे साईडला आहे. याला इथपर्यंत घेतलं तरी चालतंय. हे पूर्णचे पूर्ण मराईन कोस्ट जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल, कारण की मुंबईच्या साईड दक्षिणेकडे आपल्याला हा पूर्ण एरिया दिसू शकतो. याला AMW म्हणू शकतो. आणि AS जे आहे ना, तर हे तमिळनाडूमध्ये होतं. इथं नॉर्मली काय होतं की इथं हिवाळ्यामध्ये सुद्धा काय तमिळनाडूचे कोस्टल ठिकाणी आपल्याला पाऊस पडलेला दिसतो. ठीक आहे, तेवढं तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ते विचारलं जातं बरं का, परत परत विचारलं जाईल तुम्हाला ते.
त्यानंतर 18वा प्रश्न आहे का 2 प्रश्न घेऊ आपण, त्यानंतर आपण काय करू की एवढा पार्ट कंक्लूड करू. 18वा प्रश्न काय विचारला होता की कोणती विधानं चुकीची आहे. त्याने चुकीची विधानं विचारली होती. उत्तराखंड आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, पश्चिम बंगाल आहे, मणिपूर आहे, ही राज्य नेपाळी सीमेला लागून आहे. आता हे आपल्याला कळून जातं की मणिपूर जे आहे ना, तर याचा संबंध कुठं येत नाही काही नाही. मणिपूर जे आहे तर आपल्याला नॉर्थ ईस्टच्या भागाकडे येतं आणि नेपाळ कुठे आहे, नेपाळ ह्या साईडला आहे आणि मधात काय मधात आपल्याला इथं हा मधात बांगलादेश आहे आणि ह्या साईडला पश्चिम बंगाल आहे. आणि पश्चिम बंगालने काय केलं आहे की एक प्रकारे काय तोडलेलं आहे पश्चिम बंगाल आणि सिक्कीमने, कोणाला की नेपाळला आणि भूटानला. आणि मणिपूर या साईडला आहे. तर एवढं बेसिक नॉलेज आपल्याला असतं. मणिपूर नाही आहे बघा तिथं. आणि कुठं चुकवलं तुम्हाला म्हणते वाचत नाही आणि तुमचं लक्ष शेवटला जात नाही. की नाही काय होतं की आपलं लक्ष जे असतं ना, तर स्टार्टिंगला खूप असतं बरं काय प्रत्येक प्रश्नावर, आपण नव्याने वाचतो म्हणून, आणि नंतर लक्ष कमी 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 होत जातं आणि शेवटला काय करतो आपण, वाचणं आपलं लेझी होऊन जातं. आणि लेझी वाचण्यामुळे काय होतं की हा प्रश्न तुमचा चुकू शकतो. मणिपूर नाही आहे, मग अकटलं चुकीची विचारली ना त्यांनी, मग ठीक आहे अकटलं नाही काही नाही, चुकीची विचारलेली आहे. मग ब कटलं क कटलं, आपल्याला घेऊन जायचं आहे. नेपाळ हा भूपरिवेष्टित देश आहे. चीन आणि भारत या 2 महाकाय देशामध्ये वसलेला आहे. हे बेसिक हे माहिती आहे आपल्याला. मग आता यांनी काय विचारलं होतं, चुकीचं विचारलं होतं. ब बरोबर आहे, ब कटलं. क आणि मारून यायची गरज पण नाही वाचत तुम्हाला, हे मारून यायचं तुम्हाला आणि तुमचा काय वेळ वाचून जाईल. त्यांनी शेजारी विचारलं होतं, तर ते काही तुम्हाला वरच सांगितलं की त्यांना विभागलं कशाने की सिक्कीम आणि आपल्याला पश्चिम बंगालने विभागलेलं दिसतं. त्यानंतर 20वा प्रश्न आहे. हा प्रश्न काय केला त्यांनी हॅश केला आहे आयोगाने, कॅन्सल केलेला आहे. का बरं कॅन्सल केला आहे की याच्यामध्ये चुकीची विधानं जास्त आहे. वर्धा आणि वैनगंगा यांचा संगम जो आहे चंद्रपूरच्या नैऋत्येस होतो. तर नैऋत्येस नाही होतो, चंद्रपूरच्या आपल्याला काय म्हणतात आग्नेयेस होतो, आग्नेयेस. वर्धा आणि वैनगंगा जे आहे ना, तर याचं प्राणहिता नदी तयार होते आणि ही काय चंद्रपूरच्या आग्नेयेस होतं. हे तुम्ही मॅपिंगमध्ये तुम्ही लक्षात ठेवू शकता. थोडा बेसिक प्रश्न आहे हा. बऱ्याच वेळेस त्यांनी काय की संगम विचारलेला आहे. त्यानंतर कान्हा, पेंच, बाग या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहे. हे बरोबर तुमचं, हे बी बरोबर आहे. त्यानंतर वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर पूस, अरुणा, वाघाडी आणि खुळी नसतं ते ॲक्च्युली खुनी येते बरं का, आयोगाने खुळी दिलं, पण खरी नदी उपनदी जी ना, तर खुनी उपनदी आहे. तर ह्या ज्या आहे ना, तर ह्या पैनगंगेच्या, वैनगंगेच नाही आहे, पैनगंगा. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या ज्या नद्या आहे गोदावरीची उपनद्या, त्या उपनद्याच्या पण उपनद्या करावं लागणार बरं का. खूप डिटेलमध्ये विचारतात बरं का आयोग महाराष्ट्राच्या भूगोलवर. तर हे तुम्ही PYQ केल्यानंतर तुम्हाला हे ॲनालिसिस येऊन जाईल. तावरजा, तोरणा, मन्याड आणि गिरणा या मांजरा नदीची उपनद्या गोदावरी येऊन मिळतात. गिरणा नदी जी आहे, तर बाकीच्या नद्या आहेत आपल्याला मांजऱ्याच्या, पण गिरणा नदी जी आहे तर ही तापीची नदी बघा, मला वाटतं तापीचीच आहे. हां, तापीची नदी ती वरच्या साईडला आहे, तापीची नदी आहे. याच्यामध्ये त्यांनी खूप प्रश्न चुकीचे विचारले. त्यांनी विचारलं पाहिजे होतं बरोबर कोणतं आहे, तुमचं बी उत्तर बरोबर आलं असतं. त्यांनी जास्त चुकीचे विधान दिलेले आहे म्हणून क्वेश्चन काय केलं आहे, हॅश केलेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर इकॉनॉमिक्स येईल, इकॉनॉमिक्स आहे पूर्ण, हो इकॉनॉमिक्स आहे. यानंतर इकॉनॉमिक्स येईल आणि इकॉनॉमिक्स आपण काय करू नेक्स्ट लेक्चरला घेऊ. आता जे काही तुम्हाला डाटा दिला ना, तो डाटा तुम्ही काय करा की ग्रुपवर तुम्हाला PDF टाकलेली ही झेरॉक्स मारून घ्यायचा आणि तो डाटा तुम्ही काय करायचा की लिहून घेऊन टाकायचा. थँक्यू व्हेरी मच. आपण भेटू आता याच्या नेक्स्ट पार्टला, सेकंड पार्टला.